हेलो बच्चों, आई होप आप सब लोग अच्छे होंगे। माय नेम इज अर्जुन एंड टुडे विल सी अ न्यू टॉपिक विच इज ज्योमेट्रिक कंस्ट्रक्शन। बेटा ये टॉपिक बहुत आसान है, बहुत ही ज्यादा आसान है। इस टॉपिक को आप बस एक बार अगर अच्छे से समझ लेंगे ना तो डायरेक्ट एग्जाम के टाइम पे रिवाइज किया तो भी चलेगा, इतना आसान टॉपिक है। ठीक है, इस टॉपिक में हम बस 5 टाइप के क्वेश्चंस देखने वाले, क्योंकि 5 ही टाइप के क्वेश्चंस बनते हैं इस टॉपिक में। ठीक है, तो कौन कौन से टाइप है बेटा ध्यान से सुनना है। ये जो पूरा लेक्चर है अच्छे से एक बार बस कंप्लीट करो, उसके बाद आपको एक्स्ट्रा पढ़ने की जरूरत ही नहीं इस टॉपिक में। ठीक है, तो चलो स्टार्ट कर दे बेटा। कौन से 5 टाइप के क्वेश्चंस बनते हैं इस टॉपिक में। सबसे पहला होता है बेटा सिमिलर ट्रायंगल्स हमें कंस्ट्रक्ट करने होते हैं। ठीक है, तो सिमिलर ट्रायंगल में एक टाइप ऐसा बनता है कि दोनों भी ट्रायंगल के वर्टाइसेस डिफरेंट है। दूसरा टाइप होता है दोनों ट्रायंगल में एक वर्टेक्स कॉमन रहेगा। 2 टाइप हो गए। अब होता है बेटा टैंजेंट कंस्ट्रक्ट करने होते हैं हमें सर्कल पे, तो उसमें एक टाइप बनता है, मतलब ये थर्ड टाइप है भैया। 2 ट्रायंगल के हो गए, अभी टैंजेंट वाला ये थर्ड टाइप है। तो इसमें बेटा आपको क्या करना है, सर्कल का सेंटर यूज करके टैंजेंट ड्रॉ करना है। दूसरा टाइप है इसमें विदाउट यूजिंग सेंटर ऑफ द सर्कल। और तीसरा बनता है बेटा एक सर्कल है और एक्सटर्नल एक पॉइंट दिया होगा, वहां से आपको बस टैंजेंट्स ड्रॉ करने हैं। तो ऐसे टोटल मिला के आपको 5 ही टाइप्स इस टॉपिक में करने हैं और बस ये टॉपिक हो जाएगा आपके मुट्ठी में। ठीक है, तो आर यू रेडी? चलो बेटा स्टार्ट करते हैं। तर सर्वात पहिले आपल्याला हे कन्स्ट्रक्शन स्टार्ट करण्याच्या अगोदर काही बेसिक कन्स्ट्रक्शन्स बघावं लागतील। आणि बेसिक कन्स्ट्रक्शन मध्ये काय आहे की टू कन्स्ट्रक्ट अ परपेंडिक्युलर टू अ गिवन लाईन। सपोज तुम्हाला एक लाईन दिलेली आहे आणि त्या लाईनवर तुम्हाला एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करून दाखवायची आहे, कारण असं आपल्याला या टॉपिक मध्ये खूप वेळेस करायचंय, त्यामुळे परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा हे आपल्याला माहित पाहिजे। ठीक आहे, तर चला फटाफट आपण बघूया कन्स्ट्रक्शन कसं ड्रॉ करू शकतो आपण, सॉरी परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करू शकतो। सपोज मी एक सेगमेंट घेतला, हा सेगमेंट आहे सपोज, राईट। याची लेंथ तुम्ही किती घेऊ शकता, कारण दिलेली नाही आपल्याला, जर दिलेली असेल तर तेवढीच घ्यायची। आणि यावर मी 2 पॉइंट घेतो, सपोज हा पॉइंट असेल ए आणि इकडे एक पॉइंट असेल बी। ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला असं काही सांगितलं नाही की कोणत्या पॉइंट मधून पास होणारा परपेंडिक्युलर आपल्याला ड्रॉ करायचा आहे। जर तसं सांगितलं तर आपण तोच पॉइंट घेणार, पण इथं काही पॉइंट मेन्शन केलंच नाही ना, मग आपण कुठलाही पॉइंट घेऊ शकतो। सपोज मी आता हा पॉइंट घेतला, सपोज मी इथं पॉइंट घेतला, ठीक आहे, आणि या पॉइंट मधून पास होणारा परपेंडिक्युलर मला ड्रॉ करायचा आहे। सपोज आपण काय घेणार, कंपास घेणार। त्या कंपासवर मी काय करतो, एक फिक्स डिस्टन्स घेतो, त्या कंपासचा एक एंड इथं ठेवतो, या साइडला एक आर्क आणि या साइडला एक आर्क, दोन्ही साइडला मी इक्वल डिस्टन्सवर 2 आर्क घेतलेले सपोज। ठीक आहे, हे आणि हे दोन्ही डिस्टन्स सेमच असतील। क्लियर? आता काय करायचं, कंपासचा एक एंड इथं ठेवा, वरती एक आर्क सेम डिस्टन्स, खाली एक आर्क इथं ठेवा, त्या आर्कला इंटरसेक्ट करा, म्हणजे अशा काहीतरी आर्क्स बनतील तुमच्या वरती आणि खाली, अशा काहीतरी आर्क्स बनतील। ठीक आहे, तर असं जेव्हा तुम्हाला मिळेल ना, तेव्हा फक्त काय करायचं, तुम्हाला या दोघांना जॉईन करा, म्हणजे ऍक्च्युअली या तिन्ही पॉइंट्सला जॉईन करा। 2 आर्क जिथे इंटरसेक्ट होत आहेत तिथून आणि हा जो पॉइंट आहे यांना जॉईन करणारी बस एक लाईन ड्रॉ करा आणि तोच तुमचा असेल मग परपेंडिक्युलर। सो परपेंडिक्युलर लाईन झाली आपली आता रेडी। ठीक आहे, हे बघा ही आहे आपली परपेंडिक्युलर लाईन। मग इथं काय करणार तुम्ही, असं एक सिंबल द्या मस्त की हे परपेंडिक्युलर आहे, राईट। हा सेगमेंट होता आपला ए बी आणि त्यावर सपोज या पी पॉइंट मधून पास होणारी आपण काय केली, परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केलेली, त्याला आपण एल म्हणू सपोज। क्लियर एकदम? तर परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा, आय होप हे सर्वांना समजलेलं असेल। ठीक आहे, एकदम क्लियर। चला आता पुढचं बेसिक कन्स्ट्रक्शन काय बघायचं आपल्याला, टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर। आता बघा परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय, हा परपेंडिक्युलर तर आहेच पण बायसेक्टर पण आहे, म्हणजे त्या सेगमेंटला बायसेक्ट पण करतोय, म्हणजे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतोय। तर असा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे। आणि अशा टाइपचा क्वेश्चन 2019 मध्ये आला होता एक बोर्ड एग्जाम मध्ये, म्हणून तो क्वेश्चन घेतला मी, म्हणजे आपल्याला आणखी क्लिअर होईल। ड्रॉ सेगमेंट ए बी ऑफ लेंथ 5.7 सेंटीमीटर। ठीक आहे, त्यांनी काय सांगितलं, 5.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट ड्रॉ करा। ठीक आहे, तर आपण काय करणार, स्केल यूज करून आपण 5.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट घेऊ सपोज। ठीक आहे, हा सपोज 5.7 सेंटीमीटरचा एक सेगमेंट आहे समजा। ठीक आहे, आणि याचं नाव दिलं, हा नाव पण त्यांनी सांगितलंय, काय घ्यायचं नाव, ए आणि बी, राईट, दिलेले म्हणजे तेच घ्या ना मग। आणि याची जी लेंथ आहे ती किती आहे, 5.7, तर इथं लिहून टाका 5.7। ओके, वाटल्यास आपण नंतर लिहू, कारण ती लाईन त्याला इंटरसेक्ट करून जाईल, मग नंतर लिहू आपण शेवटी। ठीक आहे, एक सेगमेंट आपण ड्रॉ केलं आणि त्यावर आपल्याला काय करायचंय, परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे। परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे, इथं तर फक्त बायसेक्ट म्हणलंय। ठीक आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे, तर त्यावेळेस आपण काय करणार बघा,
सर्वात पहिले काय करायचं, ए आणि बी या दोघांचे एंड पॉइंट्स माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. आता काय करा, कंपासचा एक एंड आहे ना इथं ठेवा आणि मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या. अंदाजे घ्यायचे, असं काही नाही यार, यात तुम्हाला सर 5.7 हाफ कसं काढायचं, मग ते डेसिमल मध्ये येईल. अंदाजे घ्या ना, काही फरक पडत नाही. अंदाजे आपल्याला समजतं की सपोज हाफ इथं असेल ना, इकडे घ्या ना, इथपर्यंत काय फरक पडतो. मग कंपास आहे ना त्याचं डिस्टन्स इथपर्यंत घ्या, वरती एक आर्क, ठीक आहे, खाली एक आर्क, तर दोन्ही आर्क्स जे आहेत ना ते एकमेकांना अशा इंटरसेक्ट करतील सपोज, ठीक आहे. आणि मग काय करा, यामधून पास होणारा आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची जी दोन्ही आर्क मधून पास होईल आणि तोच काय असणार मग या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे, ठीक आहे. या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर असणार आहे. बघा आता याला मी असं इथं सिंबल देतो, म्हणजे हा झाला या लाईनचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. थोडंफार तुम्हाला ऍडजस्ट करावं लागेल कारण माझ्याकडे एक्झॅक्ट मेजरमेंट घेण्यासाठी इन्स्ट्रुमेंट नाहीये. तरी बघा प्रोसेस समजून घ्या फक्त. तुमच्याकडे कंपास आहे, कंपास यूज करायचं तुम्हाला आणि असा परपेंडिक्युलर बायसेक्टर तुम्ही ड्रॉ करणार आहे. बट हे कंप्लीट झालं का आता, नाही, हा फक्त परपेंडिक्युलर दिसतोय मला, बायसेक्टर नाही दिसत आहे. बायसेक्टरचा अर्थ काय होतो, दोन इक्वल पार्ट मध्ये डिवाइड केलेलं नाही दिसत आहे. त्यासाठी मॅथमॅटिकली आपण काय करणार, मग हे असे दोन साइन देणार, ठीक आहे. हे दोन साइन काय इंडिकेट करतात की एपी आणि पीबी हा इक्वल पण आहे आणि हा 90 डिग्री इंटरसेक्ट करून जातोय. म्हणजे ही जी लाईन आहे एल ही परपेंडिक्युलर आणि बायसेक्टर पण आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ द सेगमेंट ए बी. क्लिअर, सर्वांना एकदम क्लिअर आहे, सर्वांना समजलेलं आहे. बघा ही लाईन थोडीशी तिरपी दिसते, याला मी ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी मला आहे ना थोडंसं याला सरळ करून घेतो मी, म्हणजे आर्क थोडे ऍडजस्ट करावं लागतील मला. तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्ही इन्स्ट्रुमेंटने एक्झॅक्ट मेजर करून काढू शकता, ठीक आहे. बघा ही आर्क मी आता इथं घेतो सपोज आणि हे आर्क इकडे आहे, ठीक आहे. आणि हा आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर रेडिया आहे. आय होप सर्वांना क्लिअर असेल, कोणाला काही प्रॉब्लेम नाही. कॉन्सेप्ट क्लिअर होत आहे. कंपासचा यूज करून तुम्ही परफेक्ट मेजरमेंट करून हे करू शकता, ठीक आहे. हे झालं सेकंड बेसिक कन्स्ट्रक्शन. आता थर्ड बेसिक कन्स्ट्रक्शन बघा आपल्याकडे काय, बघा आता नेक्स्ट कॉन्सेप्ट काय आपला, की टू कन्स्ट्रक्ट अन अँगल कॉन्ग्रुएंट टू द गिवन अँगल. एक अँगल दिलेला असेल तुम्हाला आणि त्यालाच कॉन्ग्रुएंट अँगल तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायचा, म्हणजे सेम मेजरचा अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. आणि अशाच टाईपचा, सेम नाही पण थोडा वेगळा आहे, पण अँगलचा जे क्वेश्चन बोर्ड एक्झाम मध्ये आलेलं ते पण आपण इथंच कव्हर करूया. तो क्वेश्चन काय म्हणतोय, ड्रॉ अँगल XYZ ऑफ मेजर 50 डिग्री अँड बायसेक्ट इट, ठीक आहे. तर आपण अगोदर हा बघूया की कॉन्ग्रुएंट अँगल्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे. मी याला दोन पार्ट मध्ये डिवाइड करून घेतो, ठीक आहे. या साईडला आपण बघूया कॉन्ग्रुएंट अँगल्स कसे कन्स्ट्रक्ट करायचे. एकदम इझी. बघा मी काय करतो, एक अँगल घेतो अगोदर, ज्याचं मेजर आपल्या मनाने आपण काही पण घेऊ शकतो. सपोज मी आता एक रे घेतली, ठीक आहे. हा एक अँगल तयार झाला सपोज, आणि हा जो अँगल आहे याला आपण फटाफट नाव देऊ. आता इथं असेल सपोज ए, इकडं असेल बी आणि हा जो वर्टेक्स आहे हा असेल सी. आणि या अँगलचं मेजर जे आहे सपोज 30 डिग्री आहे, ठीक आहे. सपोज हे मेजर किती आहे, 30 डिग्री. आता सेम अँगल मला इकडे कन्स्ट्रक्ट करायचा आहे, कॉन्ग्रुएंट अँगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. त्यासाठी काय करायचं मग, एकदम इझी यार. बघा मी काय करतो, एक बेस रे जो आहे ना तो इथं कन्स्ट्रक्ट करून घ्या. कसं घ्या, किती लेंथ घ्या काही फरक पडत नाही, कारण तो रे कुठपर्यंतही जाऊ शकतो तो, ठीक आहे. आणि याला मी असं रे दाखवलं, इकडे घेतो. सपोज हा बी आहे ना तर याला मी बी डॅश म्हणतो, ठीक आहे. आणि हा जो ए वर्टेक्स होता आपला याला मी ए डॅश म्हणतो. हा अँगल दिलाय तुम्हाला, हा आपण कन्स्ट्रक्ट करतोय. त्यासाठी मी फक्त काय केलं, एक बेस रे घेतलेला आहे, ठीक आहे. आता पुढचा पार्ट एकदा व्यवस्थित ऐका बरं मी काय म्हणतोय. पुढच्या पार्ट मध्ये काय करायचं बघा, तुम्ही काय करा, कंपासचा तुमचा एक मेटलवाला एंड आहे ना तो इथं ठेवा, इथं ठेवला आणि किती पण डिस्टन्स घ्या तुमच्या मनावर आहे, कुठपर्यंत घेऊ शकता तुम्ही. सपोज मी इथपर्यंत डिस्टन्स घेतलं सपोज आहे ना, हे असं एक आर्क, ठीक आहे. आता सेम डिस्टन्स ठेवायचं आणि इथे एक आर्क ड्रॉ करा जे की या लाईनला इंटरसेक्ट करेल. हे समजतंय ना. सेम डिस्टन्स ठेवून आपल्याला या वर्टेक्सला ठेवून इथे एक आर्क ड्रॉ करायची. सेकंड स्टेप बघा काय, आता काय करा, कंपासचा एक मेटल एंड इथं ठेवा आणि हे डिस्टन्स मेजर करा किती, कोणतं हे डिस्टन्स, हा दिसतंय ना. आता सेम डिस्टन्स ठेवून इथं ठेवा आणि असं एक आर्क इंटरसेक्ट करा. समजते ना. आता बघा या पॉइंट मधून आणि जिथं आर्क इंटरसेक्ट करताय ना त्यामधून पास होणारी बस एक तुम्हाला लाईन ड्रॉ करायची. हे बघा ही लाईन ड्रॉ केली, हा झाला बघा तुमचा कॉन्ग्रुएंट अँगल, ठीक आहे. याचं जे मेजर 30 आहे ना सेम मेजर याचं पण आहे. आता मे बी तुम्हाला इथे एक्झॅक्ट मेजरमेंट असल्यामुळे छोटे मोठे वाटत असतील, बट तुम्ही जेव्हा ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन कराल विदाउट युझिंग इन्स्ट्रुमेंट तेव्हा तुम्हाला हे एक्झॅक्ट मेजर मिळेल. तुम्ही ते मेजर पण करू शकता बाय युझिंग प्रोटेक्टर, ठीक आहे.
प्रोजेक्टरने तुम्ही त्याला मेजर करा, तुम्हाला सेम अँगल्स मिळतील. फक्त प्रोसिजर मी जी सांगितली ना तीच तुम्हाला यूज करायची. क्लिअर एकदम. चला आता दुसरा क्वेश्चन आपला, एक अँगल आपल्याला ड्रॉ करायचा आहे 50 डिग्रीचा आणि त्याला बायसेक्ट करून दाखवायचं. ठीक आहे, बघा एकदम इझी आहे. मी काय करतो, एक रे घेतला इथं. ठीक आहे, असं एक रे घेतो. सपोज हा अँगल आहे 50 डिग्रीचा सपोज. ठीक आहे, याला नाव काय सांगितलं त्याने, एक्स वाय झेड. तर हा असेल सपोज एक्स, इथं वर्टेक्स घ्या वाय आणि इकडं असेल झेड आणि याचं मेजर किती आहे 50 डिग्री. ठीक आहे, याचं मेजर आहे 50 डिग्री. याला बायसेक्ट कसं करायचं बघा, इथं 50 डिग्री लिहू का मी, नंतर लिहितो. ठीक आहे, बघा याला बायसेक्ट करायचं आपल्याला. तर बायसेक्ट करण्यासाठी स्टेप्स काय आहेत मग सर, एकदम इझी. बघा काय करणार, कंपासचा जो मेटलवाला एंड आहे ना तो इथं ठेवा. ठीक आहे, असा ठेवला आणि असं कुठंतरी इथं एक असं इंटरसेक्ट करा आणि इकडे या आर्मवर इंटरसेक्ट करा. केलं, दोन आर्मवर इंटरसेक्ट केलं. आता काय करा, आता तुम्ही डिस्टन्स चेंजही करू शकता. ठीक आहे, पहिलं जे डिस्टन्स घेतलं होतं हे आणि हे इक्वल घ्यायला पाहिजे. आता तुम्ही चेंजही करू शकता किंवा सेमही ठेवू शकता. आता पुन्हा एकदा काय करायचं माहिती आहे का, इथं ठेवा. आता जे काही तुम्हाला डिस्टन्स घ्यायचं ते घ्या. इथं ठेवला मी अशी एक आर्क आणि सेम डिस्टन्स ठेवून अशी एक आर्क. ओके, इंटरसेक्ट करणारे आर्क दिसतंय. मग आता या दोघांना काय करायचं, या वर्टेक्स सोबत तुम्हाला म्हणजे वर्टेक्स आणि या दोघांच्या इंटरसेक्शन मधून पास होणारी एक रे ड्रॉ करायची आणि तीच रे काय असणार मग, अँगल बायसेक्टर. म्हणजे हा जो 50 डिग्रीचा अँगल आहे तो एक्झॅक्टली बायसेक्ट झालेला आहे. म्हणजे हे दोन पार्ट्स बनलेले आहेत आणि हे टोटल मेजर किती होतं, हे टोटल मेजर होतं 50 डिग्री. त्याला आपण काय केलंय, बायसेक्ट केलेलं आहे. तर हा सेकंड कॉन्सेप्ट पण इथं तुम्हाला क्लिअर झाला असेल. येस, चला नेक्स्ट आणखी काही कॉन्सेप्ट आहेत का बघा. आता बेसिक मध्ये नाही, आता आपल्याला डायरेक्टली जायचं. पहिला जो आपल्या या टॉपिक मधला पहिला जो सब टॉपिक आहे, सिमिलर ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायचे, त्यावर जाऊया आपण डायरेक्ट. ठीक आहे, आता बघा सिमिलर ट्रायंगल्स तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. सिमिलॅरिटी मध्ये आपण बघितलंय की सिमिलर ट्रायंगल्स मध्ये काय काय असतं. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या ऑल दी करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा असतो, सेम असतो. करस्पॉन्डिंग साइडचा रेशो सेम असतो बरं, करस्पॉन्डिंग साइडचं मेजर सेम नसतं. ठीक आहे, ते नेहमीच सेम नसतं, त्यामुळं रेशो म्हणतोय आपण. आणि त्यानंतर त्यांचे करस्पॉन्डिंग जे अँगल्स असतात ना त्यांचं मेजर सेम असतं. अँगल्सचं मेजर सेम असतं पण साइडचा रेशो सेम असतो. ठीक आहे, जसं की बघा सपोज मी काय करतो, इथं दोन ट्रायंगल्स घेतो. म्हणजे तुम्हाला आणखी एकदा रिवाइज करून देतो मी, जर तुम्ही विसरले असाल तर. सपोज एक ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल. ठीक आहे, आता याचे नावं घेऊ आपण काहीतरी. सपोज हा असेल ABC आणि आपला दुसरा ट्रायंगल आहे PQR. राईट, ओके. पण आपल्याला क्वेश्चन मध्ये एक कंडिशन दिलेली आहे की ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल PQR. राईट, ABC आणि PQR हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. हे दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपल्याला माहिती आहे यांच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा असतो, सेम असतो. करस्पॉन्डिंग साइड म्हणजे सपोज इथं ही याच्या इक्वल आहे, ही साइड याची करस्पॉन्डिंग आहे. इक्वल नाही म्हणताय ना, सॉरी, हा करस्पॉन्डिंग साइड याच्यावर आपल्याला समजताय. बघा आता मग AB ची करस्पॉन्डिंग साइड कोण आहे, PQ. म्हणजे AB अपॉन PQ इज इक्वल्स टू BC अपॉन QR इज इक्वल्स टू AC अपॉन PR. याचं रिझन आपण काय देणार, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे तर झालं साइड बद्दल. आता अँगल्सचे काय, अँगल्स त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात. A इज कॉन्ग्रुएंट टू अँगल P, अँगल B इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Q अँड अँगल C इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R. आणि या तिघांचं पण रिझन कॉमन असेल, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आय होप ही सर्वांना समजलं असेल. सिमिलॅरिटीचा हाच कॉन्सेप्ट आपण यूज करणार आहे ट्रायंगलच्या कन्स्ट्रक्शन मध्ये. ठीक आहे, आता बघा या सिमिलर ट्रायंगल्स जेव्हा कन्स्ट्रक्ट करायचे त्यामध्ये मग काय असतं बरं सर, नेमकं एक्झॅक्टली काय असतं बघा. यामध्ये फक्त दोनच टाईपचे क्वेश्चन म्हणतात, तुम्हाला सांगितलं तुम्ही अगोदर. टाईप 1 बघा काय असतो. टाईप 1 जो आहे त्यामध्ये ना तुम्हाला दोन ट्रायंगल्स वेगवेगळे कन्स्ट्रक्ट करायचे. म्हणजे सपोज असं असेल, एक ट्रायंगल आणि हा दुसरा ट्रायंगल. ठीक आहे, हे दोन्ही ट्रायंगल्स तुम्हाला वेगवेगळे कन्स्ट्रक्ट करायचे. यामध्ये कॉमन वर्टेक्स नाहीये, यामध्ये कॉमन वर्टेक्स नसणार आहे बिलकुल. ठीक आहे, तुम्हाला एका ट्रायंगलचे काहीतरी पॅरामीटर्स दिले असतील. सपोज दोन साइड, एक अँगल, दोन अँगल, एक साइड किंवा तिन्ही साइड्स असं काहीतरी दिलं असेल. ते व्हॅरी होऊ शकतं. ठीक आहे, पण त्यावरून आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू शकतो. आपण क्वेश्चन बघणारच आहेत.
ठीक आहे. पण दोन्ही ट्रायंगल्स हे डिफरंट असतील. एका ट्रायंगलचे मेजरमेंट तुम्हाला दिले असतील, त्याच्या सारखं तुम्हाला दुसऱ्या ट्रायंगलचे मेजरमेंट्स यावरून फाइंड आउट करून दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचं. एकदम इझी आहे. ठीक आहे. हा झाला टाइप 1. आता टाइप 2 बघा काय. टाइप 2 मध्ये ना तुम्हाला अशा टाइपचे काहीतरी ट्रायंगल्स दिसतील. कसे सर? हे असे एक ट्रायंगल आहे, त्यामध्येच एक दुसरा ट्रायंगल आहे. सपोज हा आहे ए बी सी, इथं असेल पी आणि क्यू है ना. पण एका ट्रायंगलचं नाव काय ए बी सी, तर दुसऱ्या ट्रायंगलचं नाव काय मग पी बी क्यू. म्हणजे काय, यामध्ये बी हा वर्टेक्स कॉमन आहे. म्हणजे एक वर्टेक्स कॉमन दिला असेल तुम्हाला, ते क्वेश्चन मध्ये दिलेलं असतं, त्यावरून समजून घ्यायचं मग टाइप 1 आहे का टाइप 2 आहे. म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला ते लगेच समजतं मग. ठीक आहे. चला आपण जेव्हा ऍक्च्युअल क्वेश्चन स्टार्ट करू ना तेव्हा तुम्हाला समजेल. मी क्वेश्चन मध्ये सांगतो बघा. आता यावर काही ना बेसिक एमसीक्यू पण म्हणतात बघा. हा एमसीक्यू बघा. आता इफ ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर अँड एबी अपॉन पीक्यूचा रेशो आपल्याला 7/5 दिलाय, तर यावरून सांगा बरं कोणता ट्रायंगल मोठा आहे. एकदम सिंपल, एबी अपॉन पीक्यू. तर एबी चा रेशो बघा काय 7:5, म्हणजे आपल्याला ही साइड मोठी दिसते ना एबी, म्हणजे कोणता ट्रायंगल मोठा असणार मग ट्रायंगल एबीसी इज बिगर ऑब्विसली. तर बघा एक क्वेश्चन बनतो याच्यावर मग कोणता ट्रायंगल बिगर आहे, एबीसी आहे की पीक्यूआर आहे का बोथ ट्रायंगल सेम आहे की कॅनॉट बी डिसाइडेड. तर आपण सांगू शकतो रेशो बघून सांगू शकतो आपण. एबी मोठा वाटतोय म्हणून एबी हे कोणत्या ट्रायंगलची साइड आहे ट्रायंगल एबीसी, म्हणून कोणता ट्रायंगल मोठा आहे मग ट्रायंगल एबीसी इज ग्रेटर. एकदम सिंपल क्वेश्चन आहे एमसीक्यू. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता ऍक्च्युअल क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता थोडं सिरियस व्हायचं आपल्याला. कंपास, इरेझर, पेन्सिल वगैरे सर्व काही इन्स्ट्रुमेंट जे लागत आहे ते सर्व सोबत घेऊन बसा. अगोदर एकदा हा टॉपिक सिरियसली करा, फक्त एकदा. पुन्हा डायरेक्ट एक्झामच्या वेळेस रिवाइज करायचं आपल्याला. ठीक आहे. जेवढं सांगतोय तेवढं व्यवस्थित ऐका मी काय म्हणतोय. चला स्टार्ट करू आपण. ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर दिले आपल्याला क्वेश्चन मध्ये, आणि इथं तुम्हाला कुठे काही कॉमन दिसतं का नाही. ए बी सी पी क्यू आर सर्व लेटर्स डिफरंट आहे, म्हणजे हा टाइप 1 आहे ज्यामध्ये दोन वेगवेगळे ट्रायंगल्स बनणार. लक्षात आलं ना. बघा ए बी दिलाय आपल्याला 5.4, बी सी दिला 4.2, ए सी दिलाय 6, ए बी इज टू पी क्यू रेशो दिला 3:2. ओके. देन कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी अँड पी क्यू आर. ठीक आहे. आता हा टाइप 1 आहे. या टाइप 1 ला कसं सॉल्व्ह करायचं व्यवस्थित ऐकायचं. मी अगोदर इथं 2 पार्टिशन करतो, तुम्ही नोटबुक मध्ये करायलाच पाहिजे असं काही नाही. मी माझ्या पेजनुसार माझी म्हणजे ऍडजस्टमेंट करतोय. तुम्ही पेजवर तुमच्या हिशोबाने करू शकता. ठीक आहे. बघा सर्वात पहिले काय करायचं मग आपल्याला माहिती आहे का, रफ फिगर ड्रॉ करून घ्यायच्या. आता रफ फिगर का बरं करायच्या, रफ फिगरवरून आपल्याला अंदाज येतो ना की आपल्या डायग्राम्स कशा बनणार आहेत. ठीक आहे. आणि रफ फिगर मध्ये मेजरमेंट घेणं कंपल्सरी नाही, तुमच्या मनाने कसंही करा ना, फक्त कसा दिसतात दोन डायग्राम हे आपल्याला दाखवायचंय. तर एबीसी आणि पीक्यूआर, तर मी एक ट्रायंगल घेतला एबीसी, दुसरा ट्रायंगल घेतो. आता मोठा कोणता आहे बघा, थोडंसं लॉजिक पण वापरावं लागेल ना. ए बी इज टू पी क्यू, ए बीच्या करस्पॉन्डिंग वाला रेशो मोठा 3, म्हणजे हा मोठा दिसला पाहिजे. म्हणजे एवढं पण लॉजिकली इनकरेक्ट नाही पाहिजे ना, थोडंफार तर डोकं लावावं लागेल की हा रेशो मोठा आहे 3, म्हणजे हा ट्रायंगल मोठा असायला पाहिजे हा ट्रायंगल छोटा असायला पाहिजे. ठीक आहे. तर दिसताना पण थोडासा फरक दाखवायचा आहे आपल्याला, मोठा आणि छोटा ट्रायंगल. एक मिनिट. ठीक आहे. एक ट्रायंगल छोटा, एक ट्रायंगल मोठा. चला हे 2 ट्रायंगल्स दिसत आहे तुम्हाला आता. ओके. हा याला नाव देऊ आपण काहीतरी. आता बघा सपोज हा असेल ट्रायंगल एबीसी, रफ फिगर आहे बरी, आणि हा असेल ट्रायंगल पीक्यूआर. ठीक आहे. एबीसी अँड पीक्यूआर 2 ट्रायंगल्स आहे, रफ फिगर आहे. इथं मी लिहितो वाटल्यास की ही रफ फिगर आहे आपली. ओके. चला रफ फिगर तर झाली, पण आपल्याला ऍक्च्युअल फिगर पण ड्रॉ करायची आहे ना. आता मग काय करणार बघा बरं. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलं होतं की एबीसी आणि पीक्यूआर जे आहे ना हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत. मग लिहा इथं ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. कारण ऍक्च्युली काय होतं माहितीये का, आपल्याला फक्त एकाच ट्रायंगलचे जे मेजरमेंट्स आहेत ते दिलेले, दुसरा ट्रायंगल पीक्यूआर जो आहे ना त्याच्याबद्दल काहीच माहिती नाहीये. तर आपण काय करू, सिमिलरिटीचा कन्सेप्ट यूज करू आणि त्यावरून पीक्यूआर जो ट्रायंगल आहे ना त्याचे जे मेजरमेंट्स आहेत ते फाइंड आउट करूया, आणि मग सोबतच दोन्ही ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करू. समजतंय ना. चला मग एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर, इट इज गिवन. आणि जे तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये सांगितलं होतं मग हे जर सिमिलर असतील तर मग याच्या करस्पॉन्डिंग साइडचा रेशो कसा असेल, सेम असेल. म्हणजे ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल्स टू बी सी अपॉन क्यू आर अँड ए सी अपॉन
PR. रिझन काय असेल? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता इथे अँगलचं काही कामच नाही, त्यामुळे अँगल वाला कॉन्सेप्ट मी ते लिहित पण नाही. ठीक आहे, अँगल दिलेलाच नाही आपल्याला. जेव्हा दिलेलं असेल तेव्हा अँगल पण लिहू आपण. ठीक आहे, आता हे सर्व रेशो इक्वल आले, बट यामध्ये एक रेशो आपल्याला दिला AB अपॉन PQ इज 3:2. मग इथं लिहा आता बट AB अपॉन PQ हा 3:2 दिलाय आपल्याला. याला घ्या इक्वेशन नंबर 1, याला घ्या इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता बघा AB अपॉन PQ जर 3:2 असेल तर हे तर सर्वच इक्वल आहेत ना, म्हणजे सर्वच रेशो कशाचे इक्वल होणार? 3/2 च्या इक्वल होणार, बरोबर की नाही? चला मग या साईडला येऊ आपण थोडंसं आणि हे आपण कॅल्क्युलेशन्स करूया. आता याच्यावरून फ्रॉम 1 and 2 आपण असं म्हणू शकतो मग. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 हे सर्वच्या सर्वच रेशो 3/2 च्या इक्वल होणार. मग आपण काय करू, इकडं मी इथं 3 पार्टिशन करतो वेगवेगळे, म्हणजे तिन्ही कॅल्क्युलेशन्स आपले वेगवेगळे असतील. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने याला सेपरेट करतोय बोर्डला, तुम्ही तुमच्या पद्धतीने एक्झाम मध्ये करू शकता. बघा आता मला पहिला रेशो लिहायचा आहे. पहिला रेशो काय आपला? AB अपॉन PQ. AB अपॉन PQ इज इक्वल टू काय असणार? 3/2. सर्वच्या सर्वच 3/2 येतील ना. आणि दुसरा काय? BC अपॉन QR पण काय असणार? 3/2. तिसरा AC अपॉन PR पण काय असणार? 3/2. करेक्ट ना. आणि यापैकी आपल्याला ना पहिला जो ट्रायंगल ABC त्याच्या साइड्स माहिती बघा. AB किती? 5.4. व्हॅल्यू टाका इथं 5.4, इथं टाकला मी 5.4 अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. आता BC बघा किती? 4.2. 4.2 अपॉन QR इज इक्वल टू 3/2. आणि AC पण दिलंय बघा 6 अपॉन PR इज इक्वल टू 3/2. बस कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला, व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. बघा आता PQ कसा फाइंड आउट करणार हे तुम्ही रफ मध्ये करून पण इथे डायरेक्ट लिहू शकता. आता PQ इंटू काय होणार? 3. मी रफ मध्येच करतो बघा. PQ इंटू 3 इज इक्वल टू हे किती होणार? 5.4 इंटू 2. 5.4 इंटू 2. करेक्ट ना. आता 3 डिवाइड मध्ये जाणार म्हणजे काय होईल? 5.4 इंटू 2 डिवाइडेड बाय 3. आता बघा 54 कन्सिडर करायला 18 3 जा 54 होते, तर याला जर डिवाइड केलं तुम्ही तर काय येणार? 1.8, कारण 5.4 येतो. ठीक आहे, तर 1.8 इंटू 2 आन्सर काय येणार आपलं PQचं? सो PQ इज इक्वल टू काय येणार मग? 3.6. हे समजलं असेल सर्वांना. ठीक आहे, रफ मध्ये कॅल्क्युलेशन केलं आणि इकडे लिहिले मी आता जागा वाचवण्यासाठी. ठीक आहे, नेक्स्ट बघा. आता नेक्स्ट आहे आपला हा कॉलम. या कॉलम मध्ये पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचे. सो QR इंटू 3 इज इक्वल टू 4.2 इंटू 2. करेक्ट. सो QR इज इक्वल टू 4.2 इंटू 2 डिवाइडेड बाय 3. आता 4.2 ला 3 ने डिवाइड करा. 14 3 जा 42, बरोबर ना. म्हणजे 14 पण इथं 1.4 येणार. 1.4 इंटू 2 काय येतं मग? 2.8. म्हणजे QR ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली? 2.8. एकदम इझी आहे, फक्त तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि सोपे सोपे कॅल्क्युलेशन आहे यार. आता हे बघा, हे तर सोपंच आहे. PR इंटू 3 सॉरी PR इंटू 3 इज इक्वल टू 6 इंटू 2. आता PR इज इक्वल टू काय येईल मग? 6 इंटू 2 डिवाइडेड बाय 3. हा 3 डिवाइड मध्ये जाईल. 3 2 जा आणि 2 इंटू 2 4. म्हणजे आपल्याला PR ची व्हॅल्यू मिळाली. PR ची व्हॅल्यू किती मग? 4. आणि आपल्याला सेकंड ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स मिळालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने आपण मग आता कन्स्ट्रक्शन करू शकतो. ठीक आहे, हे बघा सेकंड ट्रायंगलच्या तिन्ही साइड्स आपल्याला मिळाल्या. आता आपण कन्स्ट्रक्शन करायला एकदम मोकळे झालेलो आहोत. बिंदास्त कन्स्ट्रक्शन करू शकतो आपण. आता बघा आपल्याला ABCच्या साइड्स तर ऑलरेडी दिल्या होत्या. PQRच्या साइड्स आपण आत्ता फाइंड आउट केलेले आहेत. याला मी थोडंसं इथं पार्टिशन टाकतो म्हणजे नो डिस्टर्बन्स. क्लिअर. हे बघा हे पार्टिशन आपलं. आता आपल्याला 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे. आता 2 ट्रायंगल आपल्याला एक्झॅक्ट मेजरमेंट घेऊन कन्स्ट्रक्ट करायचे बरं. त्यामुळे तुम्हाला पेन्सिल, स्केल, इरेझर, प्रोटेक्टर किंवा जे कंपास सर्व जे काही लागणार ते जवळ असलं पाहिजे. सर्वात पहिले बघा आता AB, BC आणि AC आपल्याला पहिला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे ABC. त्यामध्ये कुठल्याही एका साईडला बेस घेऊ शकता तुम्ही, तुमच्यावर डिपेंड आहे ना. तर जनरली आपण काय करतो, जी मोठी साईड आहे त्याला बेस घेतो, पण असं काही कंपल्सरी नाही बरं. तुम्ही कुठलीही साईड घेऊ शकता, पण मी घेतो AC ला बेस. AC ला बेस घेतला मी, तर AC सपोज आपलं किती 6 आहे. मग मी सपोज हे 6 सेंटीमीटर आहे माझं सपोज. हा
इथं नाव देतो मी, हा आहे ए आणि हा असेल 6 सॉरी सी आणि याचं मेजरमेंट किती आहे 6 सेंटीमीटर, ते शेवटी लिहिणार मी. क्लिअर. बघा एसी घेतला. आता बघा हा ए आहे हा सी आहे म्हणजे बी, ए बी बघा किती, ए बी 5.4 आहे. आता काय करणार तुम्ही, आता कंपास मध्ये डिस्टन्स घ्या स्केलवर, किती 5.4. सपोज हे डिस्टन्स घेतलं मी 5.4 आणि इथे एक आर्क ड्रॉ करणार. ठीक आहे. त्यानंतर आता बघा इथं ए पॉइंट आहे म्हणजे एसीचा डिस्टन्स माहित पाहिजे, सॉरी हे ए बी झालं, इथं बी पॉइंट आहे तर बीसीचा डिस्टन्स माहित पाहिजे. बीसी आपल्याला 4.2 दिला बरोबर. मग मी इथं ठेवणार कंपास मध्ये डिस्टन्स आता 4.2 घ्यायचं बरं, इथं ठेवला आणि याला असं इंटरसेक्ट करणार. राईट. अच्छा असं इंटरसेक्ट झालंय म्हणजे आता मी काय करणार, फक्त याला जॉईन करून टाकणार आणि आपला एक्झॅक्ट ट्रायंगल आपल्याला मिळणार. सपोज असं मी जॉईन केलं आणि हा मिळाला मला माझा ट्रायंगल. ठीक आहे, हा झाला आपला ट्रायंगल. ठीक आहे, इथे एकदा नाव देऊन टाकायचं. काय नाव होतं या ट्रायंगलचं, एबीसी ना, तर हा असेल बी. ओके, ट्रायंगल कन्स्ट्रक्ट झालेला आहे. आता तुम्ही मेजरमेंट लिहू शकता. हे किती होतं 6 सेंटीमीटर आहे ना. आता हे जे डेकोरेशन वालं काम आहे ना हे नंतर करायचं. त्यानंतर ए बी किती आहे, ए बी इज 5.4, हा असेल आपला 5.4 आणि हा किती आहे 4.2. एकदम परफेक्ट बनला ट्रायंगल. आता सेकंड आपला पीक्यूआर बघा, पीक्यूआर चे मेजरमेंट आपल्याकडे आहेत. आता जर एसी ला मी बेस घेतलाय त्याच्या सिमिलर ट्रायंगल आहे म्हणजे मी काय करतो, याचा एसीचा जो करस्पॉन्डिंग साइड आहे ती कोण आहे, पी आर आहे. वेगळं घेतलं तरी चालतं बट एसीची करस्पॉन्डिंग साइड पी आर आहे म्हणजे इथे घेतो म्हणजे सारखे दिसतील ना ते. ठीक आहे, बघा आता पी आर घेतो मी इथं खाली, इथं घेतला पी आर, हा 4 आहे हा 6 आहे. थोडासा छोटा दाखवा, दाखवा म्हणजे येणारच आहे तुमचं ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन करणार तुम्ही, माझ्यासारखं नाही करणार आहे. ठीक आहे, तर याला मी आता थोडंसं छोटं दाखवतो, मीच दाखवतो छोटं. हा सपोज काय आपला पी आर, इथं असेल पी आणि इथं असेल आर, पी आर. ओके, त्यानंतर बघा हा जर पी आणि आर असेल तर पीक्यूचा डिस्टन्स माहित पाहिजे किती 3.6. इथं ठेवा, तुमच्या कंपासमध्ये डिस्टन्स घ्या 3.6, इथं ठेवा आणि अशी एक आर्क. त्यानंतर हा जर क्यू असेल तर क्यू आर माहित पाहिजे 2.8, 2.8 म्हणजे एकदम छोटूसा असेल असा. ठीक आहे, आणि बस याला जॉईन करून टाका. केलं आम्ही जॉईन. ठीक आहे, आणि हा झाला आपला एक नवीन ट्रायंगल तयार. कोणता, पीक्यूआर. कोणता ट्रायंगल आहे, पीक्यूआर, ज्याचं मेजरमेंट आपण आता लिहू शकतो. इथं हे आहे 4 सेंटीमीटर, इथपर्यंत आहे 4 सेंटीमीटर. ओके, पीक्यू किती 3.6 आणि हा किती 2.8. राईट, मी जे कन्स्ट्रक्ट केलं ते बरोबर का बघू दे मला एकदा. एबीसी मोठा पाहिजे होता, हा एबीसी मोठाच आहे. ठीक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे कन्स्ट्रक्शन करणार आहे. जेव्हा आपल्याला दोन सिमिलर ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं पण टाईप 1 म्हणजे दोन्ही ट्रायंगल्स वेगळे असतील तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. ठीक आहे, आता बघा या क्वेश्चन मध्ये ना तुम्हाला सर्वच्या सर्व साइड्सच दिल्या होत्या. पहिल्या ट्रायंगलच्या किंवा कुठल्या एका ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहे फक्त. पण प्रत्येक वेळेस फक्त साइडच नसतात. ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करण्यासाठी कुठली 3 पॅरामीटर माहिती असतील तरी चालेल ना, बरोबर, बरोबर की नाही. हा, तर आपण आता दुसरा क्वेश्चन असा घेऊ ज्यामध्ये अँगल्स दिलेले असतील. त्या अँगल सोबत कसं डील करायचं म्हणजे अँगल दिले असताना कसं कन्स्ट्रक्शन करायचं ते बघूया. हा क्वेश्चन सर्वांना समजला असेल आणि त्यामुळे मी आता पुढे चालतोय. बघा सेकंड क्वेश्चन, खूप महत्वाचा क्वेश्चन आहे हा, कारण हा क्वेश्चन जर तुम्हाला समजला ना तर सिमिलर ट्रायंगल मधला तुम्ही कुठलाही क्वेश्चन करू शकता. म्हणजे या क्वेश्चन मध्ये काहीतरी खास असेल ना. बघा आता खास आहेच या क्वेश्चन मध्ये. ट्रायंगल आर एच पी सिमिलर टू ट्रायंगल एनईडी. दोन्ही ट्रायंगल्स वेगळे आहेत, लगेच समजते. कॉमन काहीच नाहीये. इन एनईडी, एनईडी मध्ये आपल्याला काही मेजरमेंट्स दिलेले आहेत पण त्यामध्ये एकच साइड आहे आणि बाकीचे 2 अँगल्स दिलेले आहेत. बरोबर, आता रफ फिगर ड्रॉ करून बघायला पाहिजे आपण. मोठा कोणता आहे छोटा कोणता आहे बघा अगोदर. HP4 आहे, ED5 आहे. ED5 म्हणजे हा वाला एनईडी वाला मोठा आहे. ठीक आहे, आणि आपल्याला मेजरमेंट एनईडीचेच दिलेले म्हणजे मोठ्याचेच दिले. ठीक आहे ना, असं पण ते सेपरेट आहेत. मी रफ फिगर ड्रॉ करतो म्हणजे आपल्याला आयडिया येऊन जाईल. असं काहीतरी आहे. हा आपला पहिला एनईडी आणि हा आपला दुसरा छोटू. याला थोडंसं इकडे घेतो मी, सेम दिसायला पाहिजे. ठीक आहे, मग असं करू असं करू असं करू. हा थोडासा छोटा. ठीक आहे, हा बघा याला नाव देतो मी एनईडी
पण आता ते अँगल्स वगैरे, हा एक साईड दिली आपल्याला एनी, एक लेंथ दिलेली आहे आपल्याला, तर त्याला घ्या बेसला, मग हा असेल एन, हा असेल ई, आणि इकडे असेल आपला डी. ठीक आहे, एन डी तर हा असेल मग आर एच पी, आर इथं असेल एच आणि इथं असेल पी, आणि ह्या असतील आपल्या रफ फिगर. म्हणजे कन्फ्युजन नको एक्झामिनरला की तुमच्या ओरिजिनल फिगरच अशा आल्या काय विदाउट आर्क. ठीक आहे, का रफ फिगर आणि ऍक्च्युअल फिगर मध्ये फरक काय असतो? ऍक्च्युअल फिगर मध्ये आर्क असतात, इथं आर्कची गरज नाही आपल्याला, मेजरमेंटची पण गरज नाही, आपण अंदाजे असंच घेतोय, म्हणजे एक्झॅक्ट मेजरमेंट नसतं ते, अंदाजे घेतलेलं आहे. ठीक आहे, बघा इथं आता मी लिहितो की हा किती 7 आहे ना, 7 सेंटीमीटर. पुन्हा काय काय दिलं आपल्याला? डी दिलेलं आहे 30, हा डी 30. ठीक आहे, आणि एन किती आहे 20, हा 20 आहे. राईट, बाकी तर काही गरज नाही सपोज. ठीक आहे, किंवा हे मेजरमेंट नाही लिहिलं तरी चालेल, इथं काही गरज नाही. बघा हे झालं आपल्या रफ फिगर, असं काहीतरी दिसणार आहे. आता आपल्याला एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करायच्यात. मी थोडंसं इकडे तुम्हाला एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करून दाखवतो, आपल्याला काही प्रॉब्लेम होणार आहे का. मला एनईडीचे मेजरमेंट्स दिलेले आहेत, मी एनईडी कन्स्ट्रक्ट करण्याचा प्रयत्न तर करतो एकदा रफमध्ये. बघा काय प्रॉब्लेम होतोय. एनईडी मी आता असंच घेतोय रफमध्ये. एनई सपोज हे दिले मला, एनई बरं, एनई दिलं आपल्याला 7, हे आपण घेणार स्केलमध्ये मेजरमेंट करून किंवा कंपासमध्ये मेजरमेंट करून एनई घेतला. आता आपल्याला अँगल दिला डी, पण एन आणि ई मध्ये डी कुठंच नाहीये, मग डी का हवेत घेणार का इकडे कुठं, कसं घेणार डी, नाही येत. एन, हा एन घेता येईल आपल्याला. एन आपण काय करणार, प्रोडक्ट इथे ठेवणार आणि 20 डिग्री मेजर करणार, अशी काहीतरी आर्क ड्रॉ करणार मी. हा झाला माझा एनई 20, सॉरी एन, अँगल एन झाला 20. पण आता हा जो डी आहे ना, तो या रेवर कुठं लाय करतो हेच माहित नाही आपल्याला. मग आपण नेमकं कुठं घेणार, या रेवर कुठं घ्यायचा हा अँगल डी, इथं जॉईन करायचं ते माहिती आहे मला, पण कुठून जॉईन करू, इथून करू का इथून करू का इथून करू, कसं करणार नाही माहिती आपल्याला. याच्या व्यतिरिक्त काही इन्फॉर्मेशन पण दिलेली नाही, मग हाच प्रॉब्लेम होता या क्वेश्चन मध्ये. ठीक आहे, तर अशा टाईपचा पण क्वेश्चन येऊ शकतो ना, मग आपल्याला थोडंसं माहित पाहिजे ना की कितीही अवघड क्वेश्चन आला तर कसा सॉल्व्ह करायचा. बघा आता अशा वेळेस काय करणार आपण, हा जो ट्रायंगल आहे यामध्ये एन दिलाय सपोज तुम्हाला 20, हा दिलाय 30, तुम्हाला हा डी कुठे तेच माहित नाही, हवेतच येतो आहे ना, ते एक्झॅक्ट कुठं लाय करतो हे माहित नाही. मग त्यासाठी काय करायचं, बेसवाले अँगल जर दिले असतील ना तर कन्स्ट्रक्शन करणं सोपं जातं. मग बेसवाला अँगल आपल्याला फाइंड आउट करता येईल का? हो करता येईल. कसा, अँगल सम प्रॉपर्टी लावा ना, म्हणजे हा अँगल मिळेल ना तुम्हाला. आलं लक्षात, अँगल सम प्रॉपर्टी लावून आपण ई अँगल फाइंड आउट करूया, मग एकदम इझी होऊन जाईल. मग इथं तुम्ही इन ट्रायंगल एनईडी, अँगल एन प्लस अँगल ई प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री, आणि रिझन काय असणार, अँगल सम प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. हे समजलं असेल. बरं आता एकदम इझी झाला. मग एन किती 20 आणि ई आहे, सॉरी डी आहे 30, ई माहित नाही आपल्याला, अँगल ई आपल्याला माहित नाही, डी 30 आहे आणि दॅट इज इक्वल्स टू 180. तर अँगल ई प्लस हा बघा 30 प्लस 20 150 इज इक्वल्स टू 180, म्हणजे अँगल ई किती झाला आपला 180 मायनस 150, चुकलं काहीतरी, हे 150 नाही आहे, हा 50 आहे. अँगल ई 30 प्लस हा असेल 50, तर हा किती होणार मग 130 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल ईचं मेजरमेंट जो बेसमध्ये आहे त्याचं मेजरमेंट आपल्याला मिळालेलं आहे, आणि किती आलं ते 130. आता हे जर 130 आलं तर इथं आपण प्रोटेक्टर ठेवून आपण त्याचं मेजरमेंट घेऊ शकतो. 130 असं इकडे कुठेतरी जाईल आणि हा 20 मग असा असेल आणि कुठेतरी भेटेल ना ते. ठीक आहे, तर आता आपण हे ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करू शकतो, एकदम इझिली करू शकतो. ठीक आहे, समजले सर्वांना. बघा मग आता काय करायचं, आपल्या सोल्युशन मधला नेक्स्ट पार्ट काय असायला पाहिजे, हे दोन्ही ट्रायंगल्स तर वेगवेगळे आहेत ना, बरोबर. आता बघा इथं आपल्याला बाकीच्या साइड्स फाइंड आउट करायची गरज आहे का? हो आहे, कारण रेशो इन दोन डिफरंट ट्रायंगल्स आहेत. तर पुन्हा एकदा मी काय करणार, मग ट्रायंगल आर एच पी इज सिमिलर टू ट्रायंगल एनईडी. इट इज गिवन, हे आपल्याला दिलेलं आहे आणि हे असेल इक्वेशन नंबर 1. बट यामध्ये आता आपण रेशो लिहू शकतो ना, मग सो देअरफॉर आर एच अपॉन एनई इज इक्वल्स टू एच पी अपॉन, सेकंड रेशो काय असणार ईडी, एच पी अपॉन
ED इज इक्वल्स टू RP अपॉन ND, हे असेल सेकंड. एक मिनिट थांबा, इथे इक्वेशनची गरज नव्हती. ओके, हेच असेल आपलं फर्स्ट इक्वेशन. बट इथं आपल्याला ना काहीतरी दिलेलं रेशो बघा काय, HP अपॉन ED, HP अपॉन ED इज इक्वल्स टू 4/5. याला घेणार मी इक्वेशन नंबर 2 आणि इथं रिझन असणार करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आय होप सर्वांना समजतंय बरोबर. हा रेशो आपल्याला दिलेला आहे HP अपॉन ED किती 4/5. बट आपल्याला ना यार इथं दोन अँगल्स दिलेले, म्हणजे दोन अँगल्स डायरेक्टली आपल्याला इक्वल मिळणार आहे. तर हे यापैकी ना आपल्याला फक्त एकच साइड फाइंड आउट करायची. कोणती साइड फाइंड आउट करायची आहे, RH आपल्याला दिलेली बघा NE, म्हणजे हा रेशो RH अपॉन NE, हा बस एकच रेशो यूज करणार आपण आणि त्याची व्हॅल्यू काय असणार 4/5. त्यानुसार आपल्याला मग RH मिळून जाईल, कारण NE दिलेलं आहे. दोन अँगल्स दिलेले ना आपल्याला, म्हणजे आपला जो सिमिलर ट्रायंगल आहे त्यामधले पण दोन्ही अँगल्स आपल्याला मिळाले, एक 30 आणि दुसरा काय असणार 130, बरोबर ना. चला मग आता मी अँगल्सचा पण यूज करतो इथं, कारण अँगल्स पण दिलेले आहेत. अँगल जे आपल्याला पाहिजे तेच घ्या. डीच्या करस्पॉन्डिंग मध्ये कोणता अँगल येतो बघा, डी आणि N दिले ना, ठीक आहे सर्वच घ्या. अँगल D इज कॉन्ग्रुएंट टू अँगल, बघा इथं डीच्या कॉन्ग्रुएंट कोणता आहे P, आणि D आणि P किती आहेत 30, तर हा असेल 30 डिग्री. त्यानंतर अँगल E इज कॉन्ग्रुएंट टू अँगल फर्स्ट ट्रायंगलचा बघा, अँगल E च्या करस्पॉन्डिंग कोण आहे H. सो अँगल H विच इज इक्वल्स टू E किती आपला E 130, तर H पण किती येणार 130. आणि शेवटचा राहिला आपला तर N, इकडे जो N आहे तो इकडे R च्या इक्वल आहे, म्हणजे अँगल N इज कॉन्ग्रुएंट टू अँगल R, दॅट इज इक्वल्स टू किती असणार 20 डिग्री. म्हणजे हे आपल्याला इथं समजलं कशानुसार, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ सिमिलर ट्रायंगल, राईट. बरं आपल्याला आता हे अँगल्स मिळाले, यावरून आपल्याला ना फक्त ही साइड फाइंड आउट करायची, कोणती RH फाइंड आउट करायची, कारण NE आपल्याला दिलेली आहे, बाकीच्या दोन रेशोची गरज नाही आपल्याला. ठीक आहे, मग मी इथं काय लिहिणार फ्रॉम 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and इक्वेशन 2, RH अपॉन NE इज इक्वल्स टू, जर हे तिन्ही रेशो इक्वल आहेत त्यापैकी एक रेशो दिला आपल्याला 4/5, म्हणजे हा पण काय येणार 4/5. त्यापैकी NE ची व्हॅल्यू आपल्याला 7 दिलेली आहे, NE ची व्हॅल्यू 7 पुट करा. सो दिस इज 7 4/5, म्हणजे RH इक्वल टू काय येतो 4/5 इंटू 7 किती येईल, कॅल्क्युलेट करा. 28 डिवाइडेड बाय 5, बघा हा 4 इंटू 7 28/5 काय येतो 5 5 जा 25, राहिले 3, तर झाला 30, 5 6 जा, म्हणजे काय आलं 5.6. मी डायरेक्ट लिहू का इथं, बघा हे जे कॅल्क्युलेशन वाला पार्ट आहे हा तुम्ही रफ मध्ये करा. आणि RH इज इक्वल्स टू डायरेक्ट आन्सर काय आलं माझं 5.6 सेंटीमीटर. आणि आपल्याला एक साइड मिळालेली आहे जी पाहिजे होती, राईट. एकदम बरोबर. बघा अँगल्स पण मिळाले आणि साइड पण मिळालेली आहे, म्हणजे आपण दोन्ही ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करू शकतो, ते पण एकदम इझिली. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये थोडंसं फिरवलेलं होतं त्यामुळे आपल्याला जागा जास्त लागलेली, काही हरकत नाही. आपण पुढच्या स्लाइडवर कन्स्ट्रक्शन करूया. बघा आता आपल्याला फर्स्ट जो ट्रायंगल आहे NEDच्या बघा अगोदर मेजरमेंट दिले होते की 7 आहे, एक बेस अँगल 20 आहे, तर दुसरा आपला किती आला 130, तर हा 20 आणि हा 130 घ्यायचा आहे आणि आपल्याला डायरेक्ट कन्स्ट्रक्शन स्टार्ट करायचंय. बघा आता एक स्लाइड आपण ऍड करूया. आपल्याला बेस किती घ्यायचा 7, राईट. समजा हे असणार आपलं 7 आणि हा बेस काय NE, इथं असेल N, तर इथं असणार आहे E, आणि याचं मेजरमेंट किती आहे 7, ते आपण इथं लिहूया खाली. N आणि E मेजरमेंट असेल टोटल 7 सेंटीमीटर, राईट. आता बघा या साइडचा अँगल दिला होता आपल्याला 20 आणि या साइडचा अँगल किती आला आपला 130, राईट. 20 and 130 कसं घेणार बरं तुम्ही, इथं ठेवा आपला प्रोटेक्टर आणि इथून 20चा अँगल घ्या, इकडे अगोदर प्रोटेक्टर इथं पण ठेवा आणि इथून आपण 130चा अँगल घेणार आहे. म्हणजे आता मी तर अंदाजे घेतोय, तुम्ही प्रोटेक्टर मध्ये मेजर करून घ्या. आपल्याला एवढं तर माहिती आहे की 130 वाला जो अँगल आहे ना
तो ऑप्ट्यूस अँगल असतो, ठीक आहे. आणि ऑप्ट्यूस अँगल म्हणजे असा इकडे कुठेतरी जाणार आहे, बरोबर. तर सपोज माझा तो अँगल आहे ना, तो असा काहीतरी आला सपोज, ठीक आहे. याला मी थोडंसं छोटं करून घेतो कारण हा खूप मोठा होईल मग. एकच मिनिट थांबा. ही जी लेंथ आहे ना, याला छोटं घेतो थोडंसं. ओके, हा असेल एन, इकडे असणार आहे ई, आणि ही जी लेंथ आहे ही आहे 7 सेंटीमीटर, राईट. ओके, आता प्रोटेक्टरने आपण काय करणार, हा इथला अँगल घेणार 130, आणि 130 म्हणजे ऑब्व्हियसली ऑप्टिक्स अँगल आहे, म्हणजे तो कुठेतरी बाहेर जाणार इकडे या साईडला, ठीक आहे. सपोज हा इथं मिळतोय, हा 130 असणार अंदाजे, बरं, ठीक आहे. हा 90 डिग्री असतो, थोडासा इकडे जाणार आहे, आणि हा 20 आहे, तर हा 20 म्हणजे सपोज असा काहीतरी येतोय आणि इथं मिळतोय. बरोबर नाही, काही बरोबर नाही, चुकलंय आपलं. एक मिनट रुको, इसको मिलाएंगे अपन, तो मिलना ही पडेगा, ठीक आहे. हे बघा दोन भेटले इथं. हा ई आहे, हा अँगल आपला सपोज 20 डिग्री, आणि हा अँगल किती आहे 130 डिग्री, आणि इथं पॉइंट आपला डी. तर आपला एनईडी कन्स्ट्रक्ट झालेला आहे, ठीक आहे. आणि या कन्स्ट्रक्शनसाठी आपण काय केलं, ही तर रे, सपोज या रेला मी एक्सटेंडही करू शकतो. सपोज ही रे आहे, ही रे इकडे चालली होती कुठतरी, आणि ही रे अशी इकडे कुठेतरी चालली होती, ठीक आहे. आणि या दोन रेज इथं भेटल्या या पॉईंटवर, आणि तोच आपला झाला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, आणि तिथं आपला ट्रायंगल आता परफेक्ट बनलेला आहे, ठीक आहे. आता सेकंड ट्रायंगल आपल्याला आरएचपी कन्स्ट्रक्ट करायचं आहे, बरोबर. एकदा बघून घ्या, आरएचपी करेक्ट. आरएचपी मध्ये आपल्याला जी बेस आहे ना, तो आपल्याला आरएच मिळालेला किती आहे बघा, बेस आपला 5.6. आपण तो कन्स्ट्रक्ट करूया मग. 5.6 इकडे घेतो मी, हा 7 आहे. थोडंसं लॉजिक जर वापरलं मी तर 5.6 म्हणजे थोडा छोटाच घ्यावा लागेल, तुम्हाला गरज नाही लॉजिक वापरायचं, तुमच्याकडे एक्झॅक्ट मेजरमेंट आहे. हा 5.6 आहे माझा, आणि याचं नाव असेल माझ्याकडं आर एच. इथं असेल आर, तर इथं असेल एच. हा आहे 5.6 सेंटीमीटर. ओके, आणि इथला अँगल आपल्याला माहिती आहे आता कॉन्ग्रुएंट असणार ना, कारण सिमिलर ट्रायंगल्स आहेत ना, हा 20, हा 130, हा पण 20, हा 130, म्हणजे सेमच असणार दिसायला ते. मी घेतो मग याला इकडं, ठीक आहे. हा सपोज इकडे चाललाय, आणि 20 वाला जो अँगल आहे 20 डिग्री, तो पण असा इकडे कुठेतरी चालला होता. एक मिनिट, थोडासा असाच दाखवा लागेल ना. ओके, चला याला मी असं इकडे एक्सटेंड करतो. हा इकडे चालला होता कुठेतरी, आणि हा जो आहे हा इकडं वर असं एक्सटेंड करून घेतो मी, ठीक आहे. हे दोघं या पॉईंटवर मिळाले, आणि त्या पॉईंटचं नाव काय, आर एच पी. हा असेल पी. हा अँगल आहे आपला 20 डिग्री, आणि हा अँगल आहे 130 डिग्री, आणि हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन, दोन्ही ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन, ठीक आहे. तर महत्त्वाचे कॉन्सेप्ट समजून घ्या, बाकी तुम्ही ॲक्च्युअल मेजरमेंट करून कन्स्ट्रक्शन करू शकता, म्हणजे तुमचे आन्सर्स एकदम एक्झॅक्ट आणि ॲक्युरेट असतील, ठीक आहे. तर हे बघा, हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. इकडे काय केलं एकदा बघून घ्या पुन्हा. ही रफ फिगर आहे, रफ फिगर पण ड्रॉ करायची आपल्याला एक्झाममध्ये, त्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल फिगर ड्रॉ करायची बाय टेकिंग ऑल दी कॅल्क्युलेशन्स इन कन्सिडरेशन, ठीक आहे. सर्व कॅल्क्युलेशन करा, आणि त्यानुसार एक्झॅक्ट मेजरमेंट करून आपल्याला सिमिलर ट्रायंगल्स ड्रॉ करायचे, ठीक आहे. तर हा झाला पहिला टाईप, ज्यामध्ये आपल्याला दोन्ही डिफरंट ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करायचे होते. आय होप सर्वांना समजलं असेल. बरं, आता याच्या पुढे काय मग सर, याच्या पुढे काय करायचं बघा. आता याच्या पुढे हा जो क्वेश्चन आहे बघा, एस एच आर इज सिमिलर टू एस व्ही यू. लगेच समजतंय ना की एस हा लेटर कॉमन दिसतोय आपल्याला, बघा एस हा लेटर कॉमन आहे, म्हणजे हा सेकंड टाईप आहे. आता यामध्ये आपल्याला एकाच ट्रायंगल मध्ये दोन, म्हणजे एकाच डायग्राम मध्ये दोन ट्रायंगल दिसतील आपल्याला, आणि एस एच एच आर एस आर असं काहीतरी दिलं यार, म्हणजे हे पहिल्याच ट्रायंगलचं मेजरमेंट आहे सर्व.
आणि दुसरा ट्रायंगलचं आपल्याला दोघांचं रिलेशन पण दिले करस्पॉन्डिंग साईडचं, दुसरा ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे, बरोबर. मग रफ फिगर कशी बनेल याची बघा. आता रफ फिगर कशी बनेल, मी काय करतो, एक ट्रायंगल कन्स्ट्रक्टच करून घेतो, ठीक आहे. असं काहीतरी, राईट, असं काहीतरी येईल. आणि यामध्ये छोटा कोणता आणि मोठा कोणता हे बघा बरं अगोदर. SH3 SV5 म्हणजे हा वाला जो कन्स्ट्रक्ट करायचा आहे ना तो मोठा आहे, म्हणजे हा आता या ट्रायंगलच्या बाहेरून येणार आपला ट्रायंगल, समजतंय ना. हा जो ट्रायंगल आहे याला नाव द्या, जो वर्टेक्स कॉमन आहे ना, कॉमन त्याला इथं घ्या म्हणजे सोपं जातं, ठीक आहे. हा S इथं घ्या जो कॉमन आहे, आणि येणारा SV जो आपल्याला कन्स्ट्रक्ट करतो बाहेरून येणार आहे. आता हे लक्षात ठेवा, बाहेरून येणार म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, मग यालाच काहीतरी असं एक्सटेंड करावं लागेल ना. पण त्याच्या स्टेप्स आहेत, काय करावं लागतं आपल्याला तो कन्स्ट्रक्ट करण्यासाठी बघा. मग आता आपण काय करणार इथं, ऍक्च्युली आपल्याला इथं काय करायचं होतं बघा. एक ॲक्यूट अँगल इथं कन्स्ट्रक्ट करा, असा ॲक्यूट अँगल हा कन्स्ट्रक्ट केला. ॲक्यूट अँगल व्यवस्थित समजून घ्या मी काय म्हणतो. ॲक्यूट अँगल तुम्ही किती घेऊ शकता, 30 45 काही पण घ्या. हा घेतला एक रेम इथं. आता काय करायचं बघा, या दोघांपैकी हा जो रेशो आहे ना 3/5, यापैकी मोठा नंबर कोणता आहे, 5, करेक्ट. मग आता याचे 5 इक्वल पार्ट्स करायचे आपल्याला. कसं सर, एकदम सोपं आहे रे. कंपास काय करा, कंपासचा मेटल एंड इथं ठेवा आणि तुमच्या मनाने किती डिस्टन्स घ्या तुम्ही कंपासमध्ये. फक्त असं नका करू की एकदम मोठं डिस्टन्स घेतलं मग आपले 5th पार्ट तो पेजच्या बाहेर चाललाय, असं नाही करायचं, ठीक आहे. किती घ्या म्हणजे थोडंसं लिमिट ठेवा ना, की आपले 5 पार्ट्स इथपर्यंत कव्हर झाले पाहिजे, ठीक आहे. तर मी सपोज असं इथपर्यंत डिस्टन्स घेतला आता काहीतरी, आणि मी याचे 5 एक्झॅक्ट इक्वल पार्ट्स करतो. सपोज 1 2 3 4 आणि 5 पार्ट्स केले मी. याला मी सपोज आता नावं देतो, इथं द्यायची गरज नाही, ठीक आहे. नाही दिली तरी चालेल, नाही तर हे रफ फिगर आहे, एक्झॅक्ट फिगरमध्ये आपण देऊया, ठीक आहे. आता काय करायचं बघा, हा ट्रायंगल आपला कोणता आहे, SHR. हा ओरिजिनल ट्रायंगल आहे SHR, ठीक आहे. आपल्याला SVU कन्स्ट्रक्ट करायचा आहे ना, तो मोठा आहे म्हणजे बाहेरून जाणार आहे. हा जो एक्झॅक्ट ट्रायंगल आपला SHR जो दिलाय त्याचा कंपोनेंट बघा काय, रेशो मध्ये 3 आहे ना, म्हणजे 1 2 3 1 2 3 4 आणि 5 पार्ट्स आहेत, ठीक आहे. तर हा थर्ड पार्ट आहे ना, हा याच्या इथं जॉईन करून घ्या. स्टेप्स समजून घ्या मी काय म्हणतोय. कारण SHR जो आहे ना तो रेशो मध्ये कंपोनेंट त्याचा 3 आहे, म्हणजे नंबर बघा कोणता, 3, थर्ड पार्ट आहे त्याचा. हा 3:5 आहे, तर 3 ला याला इथं जॉईन करून टाका, म्हणजे असं, ठीक आहे. 3 ला जॉईन केलं इथं, हे एकदम क्लिअर आहे सर्वांना. 3 ला मी जॉईन केलं, बरोबर. आता करायचं काय, लक्ष द्या बरं. आता आपण काय करणार, याच लाईनला ना, या 5th पासून, ह्या 5th पार्ट पासून एक पॅरलल लाईन ड्रॉ करणार मी इकडं. एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची, ठीक आहे. आता ते पॅरलल लाईन कशी ड्रॉ करायची आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मध्ये बघूया. सध्या मी आता काय करतो, एक पॅरलल लाईन घेऊन टाकतो इथून, म्हणजे कसा दिसतो हे बघायचं ना फक्त आपल्याला. अशी पॅरलल लाईन वाटते का, हा वाटते, ही घेऊन टाकली सपोज, ठीक आहे. याला मी आता एक्सटेंड करतो, ठीक आहे. याला एक्सटेंड पण केलं, ओके. आणि याच लाईनला मी पुन्हा एकदा थोडंसं एक्सटेंड करतो, म्हणजे हे कुठेतरी भेटतील इकडं. एक मिनिट थांबा, याला डिलीटच करतो. इथून आपल्याला याला पॅरलल लाईन घ्यायची बरं. येस, हे मिळालं. आता काय करणार, आपला ट्रायंगल बाहेरून येणार आहे बरं असा, म्हणजे या लाईनला एक अशी पॅरलल लाईन इकडे घ्यायची आपल्याला, बरोबर. म्हणजे आपल्याला याला पण असं काय करावं लागेल, इकडे आता एक्सटेंड करावं लागेल. याला एक्सटेंड करा वर कुठतरी असं, ठीक आहे. आणि या लाईनला पॅरलल लाईन घ्या, कुठून, या वर्टेक्स पासून. समजतंय मी काय म्हणतोय. येस, म्हणजे आपला हा बाहेरचा जो ट्रायंगल आहे ना तो कोणता झाला, मग आता SV आणि U, आणि त्या ट्रायंगलचं इथं नाव देऊन टाका आता SV आणि हा असेल इकडे U. समजलं. तर अशा टाईप मध्ये आपल्याला काहीतरी कन्स्ट्रक्शन करायचं या क्वेश्चन मध्ये, राईट, जिथं आपल्याला एक वर्टेक्स कॉमन दिसतोय. मग एक्झॅक्टली कसं करायचं सर, एक्झॅक्टली कसं करायचं ते पण सांगतो बघा. आता एक्झॅक्ट काय काय स्टेप्स आपल्याला यामध्ये फॉलो करायचे ते पण आपण बघणार आहे. एकदम इझी आहे यार, एकदम इझी आहे. बघा, पहिला जो ट्रायंगल SHR त्याचे मेजरमेंट्स आपल्याला दिलेले आहेत, बरोबर. आपल्याला जो कॉमन वर्टेक्स तो बेस मध्ये घ्यायचा हे तर कन्फर्म झालंय आपलं. मग आपण काय करू आता, SH घेऊन टाकूया खाली. SH घ्या किंवा SR घ्या, कोणताही घेतलं तरी चालेल. मी SR घेतो, हा मोठा दिसतोय, ठीक आहे. तर SR घेतला मी बेस मध्ये, व्यवस्थित लक्ष द्या. SR घेतला मी बेस मध्ये,
ऍक्च्युली आणखी बाहेरून एक ट्रायंगल येणार आहे ना आपला. तर हा एस आर आहे सपोज, ठीक आहे. इथं असेल एस, इथं असेल आर. ओके, हा एस आर आपण घेतला, किती घेतला 5.8. त्यानंतर काय दिलं आपल्याला एस आर, तर एच वर कुठेतरी असणार. एच किती, एस एच बघा किती 4.5. आपण कंपास मध्ये डिस्टन्स घेणार 4.5 डिस्टन्स घेतलं, अशी एक आर्क. त्यानंतर आर एच बघा किती, आर एच 5.2, कंपास मध्ये डिस्टन्स घेतलं 5.2, असं कुठेतरी कट केलं. ठीक आहे, म्हणजे आपला हा ट्रायंगल आता तयार झालेला आहे. कोणता ट्रायंगल आहे हा? ओरिजिनल ट्रायंगल, जो की आपल्याला दिलेला होता. बरोबर, हा. आणि याला पण जॉईन करून घ्या. हा ट्रायंगल आपल्याला मिळाला. इथपर्यंत क्लिअर आहे ना एकदम? हा. आता बघा एस एच आर आहे हा. आपल्याला माहिती आहे की येणारा जो ट्रायंगल आहे ना, तो याच्या बाहेर जाणार आहे. म्हणजे याला पण एक्सटेंड करावं लागणार आहे, याला पण एक्सटेंड करावं लागणार आहे, कारण इथे आपल्याला गरज पडली होती. बरोबर आहे ना? तर मी काय करतो, यांना असं एक्सटेंड करूनच ठेवतो इकडं, आणि याला पण असं इकडे एक्सटेंड करून ठेवतो. ठीक आहे, म्हणजे गरज पडली तिथपर्यंत आपण त्यांना यूज करू शकतो. क्लिअर? बघा आता पुढे काय करायचंय. या रेशो मध्ये सर्वात मोठा नंबर 3 आहे. तर मी काय करणार, इथून असं एक ॲक्यूट अँगल घेणार. याला मी अगोदर सरळ करतो, हा व्यवस्थित वाटत नाहीये मला. ठीक आहे, आता आपण इथे एक ॲक्यूट अँगल घ्या. ॲक्यूट अँगल घेतला मी. ठीक आहे, हा सपोज ॲक्यूट अँगल घेतला मी. याचे आपल्याला किती पार्ट्स करायचे सांगितले मी तुम्हाला? 5 पार्ट्स. कारण या दोघांपैकी मोठा नंबर कोणता आहे? 5 इक्वल पार्ट्स. 1 बघा इथे घेतला मी सपोज 1 2 3 4 5. राईट, याला नाव देतो मी आता S1, हा असेल S2, काही पण देऊ शकतो. इथं जो व्हर्टेक्स आहे ना, त्याच्या नावाने दिलं तरी चालेल. S3 हा असेल S4 आणि हा असेल S5. ठीक आहे, हे 5 पार्ट्स आहेत आपले. राईट, आता बघा आपला जो ट्रायंगल आहे SHR, त्याचा कंपोनेंट कोणता आहे? रेशो मधला 3 आहे, म्हणजे 3 ला इथं जॉईन करून घ्या असं. ठीक आहे, याला मी जॉईन करतो. जॉईन केलं. आता आपल्याला पॅरलल लाईन्स ड्रॉ करायच्या बरं, आणि त्या एक्झॅक्ट मेजर करून करायच्या आपल्याला, कन्स्ट्रक्शन थ्रू करायच्या. त्या कशा करायच्या त्याचे स्टेप्स मी तुम्हाला सांगतो. बघा आता काय करणार आपण, पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या आहे. म्हणजे काय करायचं, इथं ठेवा मेटल एंड कंपासचा, एक आर्क काही पण डिस्टन्स घ्या आणि एक आर्क ड्रॉ करा असं. इथं ठेवला, किती डिस्टन्स घ्या फिक्स एक काहीतरी, असं एक आर्क ड्रॉ करा. ठीक आहे, जी आर्क आपण इथे ड्रॉ केली ना, तीच आर्क आता 5 पासून आपल्याला अशी पॅरलल लाईन ड्रॉ करायची ना. हे जे डिस्टन्स होतं माझं, हे तेच डिस्टन्स मी ठेवलं ना, अशी एक आर्क ड्रॉ केली. हे समजतंय? हा. आता बघा सेकंड स्टेप काय. आता इथं ठेवा आणि हे डिस्टन्स मेजर करून घ्या किती आहे. इथं ठेवलं आणि हे डिस्टन्स मेजर केलं किती. यामधून पास होणारी एक लाईन ड्रॉ करा, आणि तीच असेल तुमची पॅरलल लाईन. ठीक आहे, या दोघांमधून पास होणारी लाईन मी ड्रॉ केली, आणि तीच असेल आपली पॅरलल लाईन. याला मी थोडंसं ऍडजस्ट करतोय आता. ठीक आहे, असं काहीतरी केलं होतं सपोज आपण. बघा एक्झॅक्ट पॅरलल दिसते. आता सेम प्रोसेस तुम्ही काय करणार, इथं अप्लाय करणार. म्हणजे इथं ठेवायचं ही आर्क, इथं ठेवा ही आर्क. आता हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स. ठीक आहे, अशा टाईपचं. आणि त्या दोघांमधून पास होणारी एक लाईन इथं ड्रॉ करा. म्हणजे ही असेल तुमची पॅरलल लाईन. एक मिनिट. ठीक आहे, वाटते पॅरलल लाईन? येस, एक्झॅक्टली वाटते. आणि तो बाहेरून जो गेला ना, तोच असणार आपला रिक्वायर्ड ट्रायंगल. आणि तो कोणता ट्रायंगल आहे मग? एस व्ही आणि यू. तर एस इथं आहे, व्ही हा इथं असेल, आणि यू हा इथं असेल. राईट, तर हे झालं आपला बाहेरचा जो ट्रायंगल आहे, एस व्ही आणि यू एक्झॅक्ट बनलेला आहे. आता बघा हे कन्स्ट्रक्शन कंप्लीट झालं का? नाही, याची सजावट बाकी ना आणखी. हे जे दोन अँगल्स आहेत यांना असं दाखवा की हे इक्वल आहेत. बरं असं का केलं बरं मी? याच्या मागे मॅथमॅटिकल कोणता कॉन्सेप्ट लपलेला आहे की कशावरून हे पॅरललच आहेत? कारण हे दोन अँगल करस्पॉन्डिंग आहेत. बघा एकदा, करस्पॉन्डिंग अँगल जर तुम्ही इक्वल घेतले तर लाईन्स ऑटोमॅटिकली पॅरलल येणार ना. तोच कॉन्सेप्ट इथं वापरला आपण. ठीक आहे, ते दोन अँगल इक्वल आहे, हे दोन अँगल्स पण इक्वल आहे. वेगवेगळे साईन देतोय कारण यांचं मेजर वेगवेगळं असू शकतं, पण हे दोन इक्वल आहे आणि हे दोन इक्वल आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला ट्रायंगल. आता तुम्ही याचे मेजरमेंट्स लिहू शकता. हे जे आहे एस एच किती होता, एस आर किती होता, हे सर्व जे मेजरमेंट्स आहेत ते तुम्ही लिहू शकता आता. पण इथं जर लिहिलं जास्त कॉम्प्लिकेशन्स होईल. बघू आपण ट्राय करू. एस एच बघा किती, एस एच 4.5
हा 4.5 SH असं तुम्हाला करावं लागेल, मेन्शन करावं लागेल की हाच आहे म्हणून. तो SU किती ते आपण नाही फाइंड आउट, ते आपण याच्यावरून डायरेक्ट आलं ते, आता ते लिहायची गरज नाही. बेसिक ट्रायंगल बघा आपला कोणता, SH HR आणि SR 5.8 आहे, 5.8 आणि HR किती आहे 5.2, हा घ्या 5.2, राईट. आणि हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन कंप्लीट, एकदम कंप्लीट, क्लिअर एकदम. तर रिक्वायर्ड ट्रायंगल आपला कोणता असणार, हा SV आणि U. आणि अशा पद्धतीने आपण हे दोन ट्रायंगल्स कन्स्ट्रक्ट करू शकतो, ठीक आहे, ज्यामध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे. ही झाली आपली रफ फिगर. इथं लिहून ठेवा वाटल्यास की ही आमची रफ फिगर आहे, हिच्याकडे बघून आम्हाला मार्क्स देऊ नका, नाही तर आमची वाट लागेल मग. रफ फिगर, ही रफ फिगर तिथे लिहायचं मग रफ फिगर आहे म्हणून, ते त्यांना पण समजेल. नाही तर कधी कधी काय होतं, मुलांच्या डायग्राम्स एवढ्या स्वच्छ असतात ना, एक्झामिनरला रफ फिगर आणि ऍक्च्युअल फिगर समजत नाही. मजाक करतोय. ऍक्च्युअल फिगरमध्ये हे कन्स्ट्रक्शन असे आर्क्स वगैरे असतात, रफ फिगरमध्ये ते आर्कची वगैरे काही गरज नसती. हे जे ना, हे आर्क पण नाही ड्रॉ केलं तरी चालतं, डायरेक्ट असे डॉट डॉट असतात इथं, ठीक आहे. हे पॉईंट घेतलेलं असं, आर्कच्या गरज नाही इथं. 5 इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करा, हे असं जॉईन करा. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन. आय होप सर्वांना समजलं असेल, ठीक आहे. हा झाला एक क्वेश्चन. बघा आता नेक्स्ट टाईप, हा सेकंड टाईप असेल यामधला. आणि या टाईपमध्ये आपल्याला काय करायचं बघा, ए ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल LBN दिले, बी इज अ कॉमन वर्टेक्स दिसतोय, म्हणजे हा सेकंड टाईप आहे सिमिलर ट्रायंगल मधला, बरोबर, ज्यामध्ये एक वर्टेक्स कॉमन आहे. AB BC सॉरी बी अँगल दिला आणि BC पण दिले, रेशो दिला AC अपॉन LN 4:7, आणि कन्स्ट्रक्ट करायचे दोन्ही ट्रायंगल्स. तर आपण फटाफट कामाला लागूया. आपल्याला ABCचे मेजरमेंट्स दिलेले, म्हणजे आपण ट्रायंगल ABC अगोदर घेणार. सपोज मी ट्रायंगल ABC असा कुठेतरी इकडे घेतला, ठीक आहे, समजा हा ट्रायंगल आपला ABC. बट जो कॉमन वर्टेक्स आहे ना, तो आपल्याला इथं घ्यायचा, बरं लक्षात ठेवा. कॉमन वर्टेक्स कुठं असणार, इथं असणार आहे. कॉमन वर्टेक्स मी घेतला इथं, मग तुम्ही A इकडे घ्या आणि C इकडे घ्या तरी चालेल, करेक्ट. बर, आता आपला रेशो बघा काय, रेशो मध्ये AC हा छोटा आहे, LN हा मोठा आहे, म्हणजे AC वाला आपला ट्रायंगल ABC हा छोटा आहे, येणारा ट्रायंगल हा बाहेरून यायला पाहिजे. आता या अगोदरचा क्वेश्चन पण असा होता की ज्यामध्ये येणारा ट्रायंगल, जो नवीन ट्रायंगल तो बाहेरून येतोय, तो मध्ये पण येऊ शकतो, बरं. पण हे दोन्ही क्वेश्चन आता बाहेरचीच झालेले. कधी कधी येणारा ट्रायंगल मध्ये पण येऊ शकतो, कारण रेशो नुसार डिसाइड होतं ते, ठीक आहे. ABCचे मेजरमेंट दिले आपल्याला, तो ट्रायंगल ऍक्च्युअली रेशोनुसार छोटा आहे, म्हणून जो कन्स्ट्रक्ट करायचा नवीन ट्रायंगल तो बाहेर चाललेला आपला, तो मध्ये पण येऊ शकतो, हे लक्षात ठेवा. चला आता आपण याच्या पुढे काय करणार, मग याच्या पुढे सिंपल आहे सर. काय करायचं, एक अॅक्यूट अँगल इथं ड्रॉ करून घ्या. किती पार्ट्स करायचे बरेचे, याचे 7 पार्ट्स करायचे, कारण रेशो मधला मोठा बघा काय, मोठा नंबर 7 आहे, म्हणजे 7 इक्वल पार्ट्स करायचे, 7 इक्वल पार्ट्स. 1 2 3 4 5 6 7 7 पार्ट्स केले सर. पुढे काय करायचं, काही नाही, सिंपल आहे. ABC मधला हा कंपोनेंट रेशो मधला 4 आहे बघा. ABC ट्रायंगलचा AC ही जी साइड आहे याचा रेशो 4 आहे, म्हणजे फोर्थ पार्ट जो आहे ना तो इथे जॉईन करून टाका, ठीक आहे. फोर्थ पार्ट बघा हा जॉईन करतो मी, 1 2 3 आणि 4 जॉईन केला. ओके सर, पुढे काय करायचं आता, आता एकदम सोपं आहे. पुढे काय करणार आपण, हा बघा आता काय करायचं, हा फोर्थ कंपोनेंट तुम्ही इथं जॉईन केला, याला मी इथं 4 लिहितो, आणि हा 7 आहे, राईट. मग आता 7th कंपोनेंट असा पॅरलल जाणार इकडं, बरं सर पॅरलल घेतला, ठीक आहे. मग त्यानंतर काय करायचं, त्यानंतर एकदम सोपा, आता तुम्ही काय करणार, याला एक्सटेंड करून घ्या. आता कशाला, याला, कारण हा इथं भेटेल ना कुठतरी, भेटायला तर पाहिजेच, ऑब्विसली भेटायलाच पाहिजे, ठीक आहे. आणि त्यानंतर असं इकडे कन्स्ट्रक्शन करून घ्या, या लाईनला इकडे पॅरलल अशी एक लाईन घ्या. हा सपोज इथं भेटलाय, बरं वाटत नाही भेटल्यासारखा, पण भेटलाय सपोज तो तिथे. थांबा थांबा थांबा, ठीक आहे. हा इथं भेटला. आता याला पॅरलल लाईन आपण इकडे घेतली, ही जी लाईन आहे थोडीशी वरती जाऊ द्या.
एक मिनिट या लाईनला घेतलं मी वरती, म्हणजे कुठतरी याला इंटरसेक्ट करावं लागेल ना त्याला. याला मी करतो आता एक्सटेंड. ठीक आहे, असं केलं मी एक्सटेंड, आणि आपला हा नवीन ट्रायंगल बनलेला आहे. हा एबीसी जर असेल तर नवीन ट्रायंगल काय, एल बी एन. इथं एल हा बी आणि हा असायला पाहिजे मग एन. तर नवीन ट्रायंगल आपला आलेला आहे, ज्याचा हा वर्टेक्स आहे एल, हा असेल कॉमन वाला बी, आणि हा असणार आहे एन. अँड दिस इज आर रफ फिगर. रफ फिगर. ठीक आहे, आता आपल्याला एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करायची. एक्झॅक्ट फिगर ड्रॉ करायची तर एक्झॅक्ट मेजरमेंट पण घ्यावं लागणार. मग बघा आता एबीसी ट्रायंगलच्या आपल्याला दोन साईड दिल्या, ए बी आणि बी सी. पण आपल्याला अशीच साईड बेसमध्ये घ्यायची ज्याच्याशी कनेक्टेड अँगल दिलेला आपल्याला. बघा बी अँगल दिलेला आहे, म्हणजे बी हा एनी हाऊ बेसमध्ये आला पाहिजे. आणि आणखी एक गोष्ट, आपला कॉमन वर्टेक्स बी आहे ना, तर बी या साईडला आला पाहिजे. मग कोणता घ्यायचा, बीसी घेऊ का, चालेल. बी याच साईडला आला पाहिजे, हे लक्षात ठेवा बरं. कॉमन वर्टेक्स आपला या साईडला आला पाहिजे. तर इथं घेतो मी आता बीसी. बीसीच घ्यावं लागेल मग. बीसी घेतो मी 4.8, काही फरक पडत नाही. मग चला, हा असेल बी, थोडं इकडे घेऊ, इथं असेल आपला सी. ठीक आहे, हा बीसी घेतला. ओके सर, पुढे काय, पुढे एकदम सोपा. आता बघा बीसी नंतर आपल्याला अँगल बी दिला 40, तर प्रोटेक्टर इथं ठेवा आणि 40चा अँगल घ्या असा काहीतरी इकडं घेतला. एक्सटेंड करू शकता त्याला तुम्ही. एक मिनिट, 40चा अँगल घेतला, असा मोठा घेतो मुद्दाम मी. ठीक आहे, आपल्याला गरज तर पडणारच आहे तेवढ्याच. इकडं 40 घेतला, हा 40 डिग्रीचा अँगल आहे. बरं पुढे मग सर, पुढे आपल्याला आता ए इकडे कुठेतरी असणार ना, पण माहित नाही एक्झॅक्टली कुठे. तर ए बी मेजरमेंट पण आपल्याला दिलेले. तर ए बी, तर बी वर ठेवा. ऍक्च्युली अगोदर कंपास मध्ये मेजरमेंट घ्या 5.1, कारण बी आणि ए मधलं डिस्टन्स किती आहे, 5.1. सपोज इथं आला. ठीक आहे, आता या दोघांना घ्या जॉईन करून, असं जॉईन केलं मी. ठीक आहे, आणि हा झाला आपला ट्रायंगल रेडी. ट्रायंगल रेडी. कोणता ट्रायंगल, एबीसी ट्रायंगल आपला आता रेडी झालेला आहे. सर आता आपल्याला एलबीएन कन्स्ट्रक्ट करायचा आहे. कसा करायचा, सिंपल आहे. इथून ॲक्यूट अँगल घ्या, एक घेतला मग ॲक्यूट अँगल. पुढे काय, पुढे काय, नेहमीच्या स्टेप्स आहेत आपल्या. काय करायचंय, रेशो बघा आणि मोठा नंबर बघा. 7 आहे म्हणजे 7 इक्वल पार्ट्स करायचे. सो 7 इक्वल पार्ट्स, 1 2 3, काहीतरी असे फिक्स रेडियस घ्या कंपास मध्ये आणि सेम ठेवा शेवटपर्यंत. मग 1 2 3 4 5 6 7. एबीसी से रिलेटेड कंपोनेंट 4 आहे, म्हणजे 4th पार्ट इथं जॉईन करा. याला नाव द्या अगोदर B1, B2, B3, B4 आपल्या कामाचा आहे आणि B7 आपल्या कामाचा. तेवढेच लिहितो मग मी, बाकीचे पण तुम्ही लिहू शकता मधले. चला, आता 4th कंपोनेंट हा इथं जॉईन झाला पाहिजे. बरं सर, मग यालाच पॅरलल लाईन आपल्याला घ्यायची आहे. ठीक आहे, यालाच पॅरलल लाईन आपल्याला घ्यायची. मी काय करतो आता, इथं याला एक्सटेंड करून ठेवतो सध्या. ठीक आहे, एक्सटेंड करून ठेवलं. आता याला सेम पॅरलल लाईन अशी घ्यायची आपल्याला. आणि पॅरलल लाईन कशी घ्यायची मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं मी. ठीक आहे, तिथं बघून घ्या तुम्ही. पॅरलल लाईन साठी हे अँगल्स आपल्याला इक्वल करायचे असतात, आणि डायरेक्ट एक्झाम मध्ये असे घेऊ नका बरं. अँगल्स पण सेम आले पाहिजे, तरच ते पॅरलल लाईन दिसतील तुमच्या. ओके, या सपोज पॅरलल लाईन आल्या. आता आणखी काय करायचं आपल्याला, या लाईनला इकडे एक अशी पॅरलल लाईन घ्यायची जी की या लाईनला कुठेतरी इंटरसेक्ट करेल. मग ती अशी असेल सपोज. करेक्ट, आणि हा झाला आपला मग सेकंड वाला ट्रायंगल, जो की थोडासा खाली घ्यावा लागेल तेव्हा वाटेल. वाटतंय, ठीक आहे. हे बघा, हा सपोज इथे मिळतोय. थोडंसं कन्सिडर करा आता. ए बी सी, तर आपला सेकंड ट्रायंगल काय असेल मग, एल बी एन. तर हा झाला आपला पॉइंट इथं एल, हा असेल बी आणि हा असेल एन. हा अँगल आणि हा अँगल सेम असतो, कारण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. सिमिलरली हा अँगल आणि हा अँगल सेम असतो, कारण हे पण करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आणि आपला सेकंड ट्रायंगल पण तयार झालेला आहे. ऍक्च्युली दोन्ही ट्रायंगल तयार झाले. आता मेजरमेंट्स तुम्ही लिहू शकता. तर डेकोरेशन पार्ट तुम्ही चांगलं करताय ना. बघा आता
आपल्याला बेसिक किती दिला होता 4.8, इथल्या 4.8, मग इथपर्यंत हा अँगल तर लिहिलाच आहे मी 40, आणि ए बी दिला 5.1, हा असेल आपला 5.1. ओके, बाकी याचे मेजरमेंट आपण याच्यावरूनच घेतलेले. तर हे झालं आपलं कन्स्ट्रक्शन ऑफ सिमिलर ट्रायंगल्स व्हेन वन वर्टेक्स इज कॉमन, राईट. तसं तर दोन्ही झाले. आता सिमिलर ट्रायंगलचे कन्स्ट्रक्शन पूर्ण आपण फिनिश केलेले. आता कुठल्याही टाईपचा क्वेश्चन जर आला तर तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता, राईट. फक्त एक लक्षात ठेवा की ट्रायंगल मध्ये पण येऊ शकतो, ते रेशोवर डिपेंड असतं. क्लिअर एकदा. चला तर मग पुढचा इंटरेस्टिंग पार्ट आपल्याला बघायचा आहे, तो आहे टँजंट वाला. अगोदर टँजंटचा बेसिक सांगतो तुम्हाला. बघा, टँजंट म्हणजे काय, एवढं बेसिक सांगण्याची तर गरज मला वाटत नाहीये, कारण मागच्याच टॉपिकमध्ये झालंय आपलं. बघा, एक सर्कल आहे, त्या सर्कलला टच करून जाणारी जी लाईन असते ना, तिला आपण म्हणतो टँजंट. ही जी लाईन आहे हिला आपण काय म्हणणार, टँजंट म्हणणार, जे की सर्कलला फक्त एकाच पॉइंटवर टच करते, बरोबर. त्यानंतर हा सेंटर आहे, तर सेंटर आणि रेडियस नेहमी एक दुसऱ्यांना कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. हा पण कॉन्सेप्ट आपल्याला लागणार आहे कुठं ना कुठं, बरोबर. बरं, हे झालं टँजंट बद्दल. आता जर मी तुम्हाला म्हटलं की सर्कलवर मी एक पॉइंट दिला आणि त्या एका पॉइंटवर सर्कलला किती टँजंट्स आपण ड्रॉ करू शकतो सांगा बरं. एकच करू शकतो, है ना. सर्कलच्या एका गिवन पॉइंटवर आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो. अच्छा, जर मी असा बाहेर एखादा पॉइंट दिला आणि सांगितलं सर्कलवर टँजंट ड्रॉ करायला, किती करू शकतो, मॅक्सिमम दोनच. इकडे एक, इकडे एक, बरोबर. दोनच टँजंट्स आपण ड्रॉ करू शकतो. क्लिअर, एकदम परफेक्ट. ओके, तर अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला एमसीक्यू मध्ये विचारले जाऊ शकतात. आता बघा, त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला या टॉपिक मध्ये, म्हणजे या सब टॉपिक मध्ये काय करावं लागणार नेमकं. जसं तिकडे आपण बघितलं दोनच टाईपचे क्वेश्चन आहे ना, इथं किती टाईपचे क्वेश्चन आहे सर. मग इथं 3 टाईपचे क्वेश्चन आहे. कसे 3 टाईपचे. एक टाईप बघा काय आपला टाईप 1 सांगतो मी तुम्हाला. टाईप 1 मध्ये आपल्याला काय करायचं, युजिंग सेंटर, म्हणजे सेंटरचा यूज करून आपल्याला टँजंट्स ड्रॉ करायचे. समजा हा सर्कल असेल, ठीक आहे, त्यामध्ये या सेंटरचा यूज करणार आपण. काहीतरी सेंटरपासून तुम्हाला डिस्टन्स दिला असेल असं, है ना, इथं काहीतरी दिलं असेल, सेंटरपासून एखादा डिस्टन्स आहे इथं, किंवा सर्कलवर पॉईंट दिलेला आहे, सर्क्युलर पॉईंट दिलेला आहे आणि त्या सर्कलवर तुम्हाला असा एक टँजंट ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. सेंटरचा यूज करून करायचा आहे, किंवा वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स आहेत, पण जिथं सेंटरचा आपल्याला यूज करावा लागतो अशा टाईपचे क्वेश्चन आहेत, ठीक आहे. तर असा एक टँजंट तुम्ही ड्रॉ केला, ठीक आहे. आता दुसरा टाईप बघा काय असणार. दुसऱ्या टाईपमध्ये विदाउट युजिंग सेंटर, टाईप 2, सेंटरचा यूज न करता तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचा आहे. वाव, कसं काय करणार, सिंपल आहे. त्यासाठी आपण आहे ना एका कॉन्सेप्टचा यूज करणार, जे की आपण सर्कलमध्ये स्टडी केलेले, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. बघा कसं, सपोज मी तुम्हाला सांगितलं सर्कलचा यूज नका करू आणि मला पी पॉइंटवर आहे ना एक टँजंट ड्रॉ करून दाखवा. सर्कलचा यूज, सेंटरचा यूज नाही करायचा, ठीक आहे. आता सेंटरचा यूज नाही करायचा म्हणल्यावर मग कसं करणार आहे बाबा. ठीक आहे, बघा मग आता मी काय करतो, हा पी पॉइंट आपला, इथं आपल्याला एक टँजंट ड्रॉ करायचा, या पॉईंटमधून पास होणार, हा पी पॉईंट आहे. तर मी काय करतो, आणखी 2 पॉईंट घेतो, हा इकडे क्यू घेतला, हा इकडे आर घेतला, कुठेही घ्या काही फरक पडत नाही, ठीक आहे. आणि त्याचा एक ट्रायंगल बनवा, ट्रायंगल बनवा एक, ठीक आहे. ट्रायंगल बनवला. आता काय करायचं बघा, हा जो पॉईंट आहे या पॉईंटमधून पास होणार तुम्हाला टँजंट ड्रॉ करायचा आहे. अरे ठीक आहे, या पॉईंटमधून पास होणार टँजंट ड्रॉ करायचा आहे. मग त्यासाठी आपण अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंटचा यूज करणार आहे. कसं बघा, तुम्हाला माहिती आहे. आता बघा, हा जो अँगल आहे, मी तुम्हाला अगोदर टँजंट ड्रॉ करून मग नंतर कन्सेप्ट एक्सप्लेन करतो. हा टँजंट इथे येणार आपला, ठीक आहे. आता बघा, हा टँजंट मी कसा कन्स्ट्रक्ट करणार आहे. हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. कसं समजलं का, अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंट. बघा, हा जो पार्ट आहे, हा टँजंट आणि हा जो सेकंड आहे, यामध्ये जो अँगल बनलेला आहे त्याच्या अल्टरनेट सेगमेंटमध्ये जो अँगल बनलेला असतो ना, तर हे 2 अँगल्स नेहमी कसे असतात, इक्वल असतात. आपण सर्कलमध्ये थिअरम बघितलं होतं, या कन्सेप्टचा आपण यूज करणार आहे, ठीक आहे. एकदम क्लिअर आहे, एकदम परफेक्ट. तर हा कन्सेप्ट यूज करून विदाउट युजिंग सेंटर आपण टँजंट कन्स्ट्रक्ट करू शकतो. तिसरा टाईप बघा काय, टाईप 3 असा असेल की ज्यामध्ये आपल्याला सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट दिलेला असेल, सर्कलच्या बाहेर एखादा पॉईंट, आणि तिथून आपल्याला असे टँजंट्स ड्रॉ करायचे. ते डिटेलमध्ये आपण आता कन्स्ट्रक्शनमध्ये बघूया की नेमकं एक्झॅक्टली कसं करणार आहे आपण, ठीक आहे. चला तर 1 बाय 1 आपण स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन, अगोदर काही एमसीक्यूज आहेत बघा. द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल ॲट अ पॉइंट ऑन द सर्कल इज.
सर्कलवर मी जर एक पॉईंट दिला तुम्हाला तर त्यामधून पास होणारे किती टँजंट आपण ड्रॉ करू शकतो? एकच, ऑप्शन सी. ठीक आहे, एकच करू शकतो, हे लक्षात ठेवा. सेकंड, द नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू अ सर्कल फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड इट इज. आउटसाइडला जर एक पॉइंट दिला तर सर्कलवर किती टँजंट ड्रॉ करू शकतो? मॅक्सिमम 2. ठीक आहे, 2. ठीक आहे, एकदम क्लिअर. नेक्स्ट बघा आता असेल क्वेश्चन. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.2 सेंटीमीटर. 3.2 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ करा असं म्हणता येते. ठीक आहे, करून घेऊ मग आपण लगेच. 3.2 सेंटीमीटरचा एक सर्कल ड्रॉ केला. बरं, पुढे काय? टेक एनी पॉइंट पी ऑन इट. अगोदर त्यांनी काय सांगितलं, एक त्याचं सेंटर जे आहे ना ते ओ आहे आणि मी त्याची रेडियस दाखवतो इथं. रेडियस किती? सपोज 3.2 आहे. हा सपोज आहे पॉइंट ओ. हा जो पॉइंट आहे तो ओ आणि याची रेडियस आहे 3.2. करेक्ट. टेक एनी पॉइंट पी ऑन इट. कुठं पण घ्या पी पॉइंट. तर मी इथं घेतो, मला इथं घ्यावा असं वाटला. कुठे घेऊ शकतो मी? इकडे, इकडे कुठे घ्या. ड्रॉ टँजंट टू द सर्कल थ्रू पॉइंट पी. म्हणजे पॉइंट पी मधून पास होणारा टँजंट तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. आता बघा, तुम्हाला सांगितलं मी की रेडियस आणि टँजंट नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात, बरोबर. तर आपण त्यासाठी काय करू, मी इकडे रफ फिगर ड्रॉ करतो. रफ फिगर मध्ये एक्सप्लेन करतो. हे बघा, असं सपोज सर्कल आहे, राईट. आपण काय केलं, इथून घेतली एक, याला मी एक्सटेंड करतोय मुद्दाम. ठीक आहे, ही आपली रेडियस आहे इथं, हा सेंटर, हे डिस्टन्स आहे 3.2. ठीक आहे, मी पॉइंट घेतला इथं पी. करेक्ट. आता मी जी रेडियस आहे ना त्यालाच एक्सटेंड करून घेतलं, काही फरक पडत नाही. कारण एक्सटेंड काय फरक पडतो त्याचा आपल्याला आन्सरवर आपल्या काही फरक पडणार नाहीये. आता बघा, त्यांनी काय सांगितलं, पी पॉइंट मधून पास होणार एक टँजंट ड्रॉ करा. तर आपण कोणता कॉन्सेप्ट यूज करणार आहे की ही रेडियस आहे, रेडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू टँजंट. म्हणजे आपण एकदम बेसिक कन्स्ट्रक्शन बघितलं होतं बघा, एका लाईनला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे पण तो पी पॉइंट मधून पास होणारा पाहिजे. आठवलं का कन्स्ट्रक्शन, बेसिक कन्स्ट्रक्शन. एक सेगमेंट दिलाय, पी पॉइंट मधून पास होणार एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. ते परपेंडिक्युलरच असलं पाहिजे. का? कारण रेडियस आणि टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असतात. ती लाईन जर परपेंडिक्युलर असेल तरच आपण तिला टँजंट म्हणणार ना. मग आपण काय करणार, आता इथे एक परपेंडिक्युलर असं ड्रॉ करणार लाईन. ही परपेंडिक्युलर लाईन आहे. ठीक आहे, आणि ही परपेंडिक्युलर लाईन आहे, तर हा काय असणार मग? टँजंट असणार, राईट. हा झाला याचा टँजंट. क्लिअर एकदम. तर ही झाली रफ फिगर. इथं मी लिहिणार रफ फिगर. रफ फिगर पण आपल्याला ड्रॉ करायची एक्झाम मध्ये आहे, लक्षात ठेवा. ही रफ फिगर आहे. ओके, ही रफ फिगर आहे, बरोबर. आता ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन बघा कसं करायचंय. मी यालाच काय करतो यार, थोडंसं एक्सटेंड करून घेतो ना. का बरं? कारण मला माहिती आहे की या लाईनवर मला एक परपेंडिक्युलर इथे ड्रॉ करायचा आहे, तर मी याला एक्सटेंड करून घेतो ना या लाईनला. मग थोडासा मला स्पेस मिळाला पाहिजे इथं. ठीक आहे, याला एक्सटेंड करून घेतलं मी. आता मला या पॉईंटमधून पास होणारा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. मी काय करणार, कंपासमध्ये एक फिक्स डिस्टन्स घेणार. इथं ठेवलं कंपास, इकडे एक आर्क आणि तेच डिस्टन्स ठेवून मला इकडे एक आर्क घ्यायची आहे. ठीक आहे, घेतली. दोन्ही साईडला मी आर्क घेतले, अशा सेम डिस्टन्सवर दोन साईडला आर्क. आता काय करणार, आता मोर दॅन हाफ घ्या. सपोज इथपर्यंत हा मिड पॉईंट आहे ना, मोर दॅन हाफ घेतलं, वर एक आर्क, इथं ठेवला, इथं एक आर्क. तुम्ही खाली पण अशा दोन आर्क घेऊ शकता. ठीक आहे, सेम इथं ठेवून जसं आर्क घेतली ना वर, तशी खाली पण घेऊ शकता. आणि मी काय करतो आता, या दोघांमधून पास होणारे, म्हणजे हे जे आर्क आहे आणि हा जो पॉइंट आहे यामधून पास होणारी मी एक लाईन ड्रॉ करतो. पण त्या अगोदर मी याला थोडंसं इकडं ॲडजस्ट करतोय. बघा, हा सपोज इथं, एक मिनिट, ही जी आर्क आहे सपोज इथं आली, इथं इंटरसेक्ट झालेली. आता यामधून एक लाईन मी ड्रॉ करतो जी यामधून पास होती. एक्झॅक्टली ती आर्क आणखी ॲडजस्ट करावं लागेल आपल्याला. आणि ती आर्क सपोज इथं आली इथे आपली. ठीक आहे, तर हा झाला आपला परपेंडिक्युलर. तुम्ही जेव्हा एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन करणार तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट आर्क्स मिळतील आणि त्यामधून पास होणारी लाईन जी आहे ना ती परपेंडिक्युलर पण असणार आहे. तर हा झाला टँजंट. ठीक आहे, इकडे परपेंडिक्युलर घेण्यापेक्षा इथं घ्या म्हणजे तुम्हाला आणखी लक्षात येईल. ठीक आहे, ती झाली बघा टँजंट लाईन एल. इथं आपला हा रे चालला होता कुठेतरी इकडे, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपल्याला डिस्टन्स म्हणजे रेडियस दिली होती 3.2, आपण त्याला असंच एक्सटेंड केलेले. ते कशासाठी, कारण मला या पॉईंटमधून पास होणारा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा होता. तर मी त्या पॉईंटपासून इक्वल डिस्टन्सवर दोन असे आर्क घेतलेले आणि त्याची हेल्प घेऊन मी वरती आणि खाली पण इकडे आपण आर्क्स ड्रॉ करू शकतो आणि एक परपेंडिक्युलर लाईन इथं
ड्रॉ करू शकतो. आणि हे झालं आपलं ऍक्च्युअल फिगर है ना, ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन आपलं हे झालेलं आहे. हा पॉइंट आहे पी, ज्यामधून पास होणार आपण एक टँजंट ड्रॉ केलेला आहे. एकदम सिंपल. बट तुमच्या लक्षात आलं का, इथं आपण सेंटरचा यूज केलेला आहे. हे झालं मग युझिंग सेंटर. आता या क्वेश्चन मध्ये तसं काही दिलं होतं युझिंग द सेंटर ऑफ सर्कल, म्हणून सेंटर पासूनच तर आपण जे येणारे रेडियस आहे ना तिलाच एक्सटेंड करून आपण टँजंट ड्रॉ केलं ना, म्हणून इथं आपण सेंटरचा यूज केलेला आहे असं म्हणणार. क्लिअर एकदम. ते झालं आपलं फर्स्ट कन्स्ट्रक्शन. SSC बोर्ड 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे हा. एकदम इझी वाला क्वेश्चन होता, ज्यामध्ये आपण सेंटरचा यूज करून कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. सेकंड बघा आता. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 2.7 सेंटीमीटर and draw a chord PQ of length 4.5. ओके, एक सर्कल ड्रॉ करा. तर मी रफ फिगर अगोदर ड्रॉ करतो इकडं. एक कसं दिसतंय तिथं बघू ना आपण. एक सर्कल ड्रॉ केला 2.7 चा सपोज. ड्रॉ अ कॉर्ड PQ. एक कॉर्ड ड्रॉ करायचा PQ. कसा, त्या कॉर्डची लेंथ कशी समजणार. सिंपल एकदम. बघा कंपास मध्ये काय करा, स्केलवर ठेवा असा एक डिस्टन्स घ्या. किती येते 4.5 ना, 4.5 चा डिस्टन्स घ्या. आणि आता कुठेही ठेवा, काही फरक पडत नाही. सपोज मी इथं ठेवला 4.5 चा डिस्टन्स आहे ना, तो जिथं कट करेल तिथं करू द्या कट, काही फरक पडत नाही. अरे एक मिनिट थांबा. हा मी काय केलं, एक सर्कल. हा आता कंपास मध्ये डिस्टन्स घेतलेलं मी 4.5 इथं ठेवला. कुठेही ठेवा ना, आणि सर्कलला जिथं कट करेल तिथं कट करू द्या. म्हणजे हे दोन पॉइंट्स आहेत ना, यांना जॉईन करा. आता हा असेल तुमचा कॉर्ड PQ. हे समजलं, एकदम क्लिअर आहे. डिस्टन्स घेतलं होतं 4.5. कुठेही ठेवा, एका पॉईंटवर ठेवलं, दुसऱ्या पॉईंटला जिथं कट करेल त्या दोघांना जॉईन करा. तो असेल कॉर्ड ऑफ लेंथ 4.5 सेंटीमीटर. क्लिअर एकदम. ठीक आहे. ड्रॉ टँजंट्स ऍट पॉईंट P अँड Q विदाउट युझिंग सेंटर. आता सेंटरचा यूज नाही करायचा. मग सेंटरचा यूज नाही करायचा तर काय करायचं, मग आणखी एक पॉईंट घ्या. घेतला पॉईंट, ठीक आहे, असा पॉईंट घेतला. हा ट्रायंगल बनवला आपण, ठीक आहे. P आणि Q दोन्हीवर पण आपल्याला काय करायचंय, टँजंट्स ड्रॉ करायचे, पण विदाउट युझिंग सेंटर. कसं करणार आता. आता बघा P पॉईंटवर मला एक टँजंट ड्रॉ करायचं आहे. तर मी काय करणार, हा जो अँगल आहे ना, हा अँगल इथं ठेवा. तुमचा कंपसचा मेटल एंड इथं ठेवला. असे एक आर्क ड्रॉ करा. सेम डिस्टन्स ठेवा. इथं याला इंटरसेक्ट करून जाईल अशी एक आर्क ड्रॉ करा. केली. आता या दोघांचं मेजरमेंट बघा किती. या दोघांचं मेजरमेंट घेतलं. आता इथं ठेवा आणि हे इथं असं कट करा. ठीक आहे. आणि इथून पास होणारा हा टँजंट सेम. कारण बघा ना अल्टरनेट सेगमेंट आहे ना. हा बघा हा सेकंड आहे सपोज, हा टँजंट आहे. टँजंट सेकंड थिअरम नुसार यावर बनलेला हा अँगल आहे. तर याचं आणि याचं मेजरमेंट सेम असणार. हे सेम घेतलं म्हणून हा मग टँजंट आहे, कॉन्व्हर्स. ठीक आहे. आता बघा इथं पण तेच करणार मी. इथं ठेवला आपला मेटल एंड, हे डिस्टन्स इथं ठेवला, हे असं कट करून जाते. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स असं. ठीक आहे. तर असं काहीतरी इथं आपल्याला एक दुसरा टँजंट मिळेल. आणि तो टँजंट, अरे तो टँजंट आपला असा असेल. बरोबर. ते टँजंट्स आपले बनलेले आहेत. ह्या दोन लाईन्स म्हणजे काय असणार, टँजंट्स. तर अशी आपली रफ फिगर ही अशी पण. याला काय म्हणणार मी, रफ फिगर आहे आपली. ओके. आता ऍक्च्युअल फिगर आपण ड्रॉ करूया. 2.7 सेंटीमीटरचा सर्कल घ्या. घेतला सर, घेतला 2.7. आता डिस्टन्स घ्या आपल्या कंपास मध्ये 4.5चं. घेतला सर, 4.5चा डिस्टन्स घेतला. कंपास ठेवा इथं, कुठेही ठेवा. इथं ठेवला सपोज मी. ठीक आहे. कंपास इथं ठेवला आणि मी काय केलं, असं एक आर्क ड्रॉ केली. आता या दोघांना जॉईन करा. या दोघांना जॉईन केलं म्हणजे हा तुमचा कॉर्ड आहे. किती लेंथचा, 4.5 लेंथवाला हा कॉर्ड आला. ठीक आहे. तर तुम्हाला हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, या दोन पॉइंट मधून पास होणारा काय करायचंय, टँजंट्स ड्रॉ करायचे. त्यासाठी आपल्याला माहिती आहे थर्ड पॉईंट कुठेतरी घ्यावाच लागेल. थर्ड कुठेही घ्या, सर्कलवर कुठेही घ्या, कुठेही घ्या. समजा मी इथे घेतला. ठीक आहे. आणि आता या दोघांना जॉईन करतो, म्हणजे एक ट्रायंगल फॉर्म करतो ना. हा एक ट्रायंगल फॉर्म केला. राईट. एक ट्रायंगल बनलेला आहे आपल्याला. आता काय करायचं बघ, कॉन्सेप्ट तुम्हाला माहिती आहे की इथं ठेवायचं आपला मेटल एंड कंपासचा. आणि आपण काय करणार, असं आहे ना, मी असं ठेवून एक आर्क, सेम डिस्टन्स हा इथं ठेवा. याला इंटरसेक्ट करून जाणारे आर्क पाहिजे बरं, अशी. ठीक आहे. आता हे मेजरमेंट बघा किती हे. आणि आता इथं ठेवा, इथं ठेवा आणि असं कट करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला असा काहीतरी एक इथं टँजंट मिळेल. एकच मिनिट थांबा, त्याला आपण एक्झॅक्ट बनवूया.
ठीक आहे. हा असा काहीतरी आपला इथे एक टँजंट आलेला असणार. क्लिअर. जे आपण इकडे केले सेम आपल्याला इकडे करायचंय. हा जो अँगल आहे ही इथे एक आर्क घेणार, या दोघांचं मेजरमेंट म्हणजे इथं काहीतरी असणार. तर हे जे मेजरमेंट आहे, ही जी आर्क आहे, ही आर्क आणि ही आर्क सेम आहे. हे मेजरमेंट आणि हे मेजरमेंट सेम आहे, म्हणजे इथं कुठेतरी इंटरसेक्ट करतोय आणि ही लाईन अशी जाते. ठीक आहे, अशी जाते, म्हणजे हा आपला झाला इथं टँजंट. एकदम क्लिअर. ठीक आहे, बघा हा असेल आपला दुसरा टँजंट. या ठीक आहे, याला मी एल म्हणतो आणि याला मी एम म्हणतो. तर हे दोन्ही टँजंट्स आपले रेडी आहेत. फक्त आपल्याला इथं दाखवायचं आहे आता की हा जो अँगल आहे, हा अँगल आणि हा अँगल कसे आहेत, एक्झॅक्टली सेम आहेत. कारण अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंटचा आपण इथं यूज केलेला आहे. हे समजलंय तुम्हाला? एकदम परफेक्ट आहे, एकदम क्लिअर, काही प्रॉब्लेम? ओके, बघा. तर हा झाला आपला विदाउट युझिंग सेंटर, आणि विदाउट युझिंग सेंटरमध्ये आपण अँगल्स इन अल्टरनेट सेगमेंटचा यूज केलेला आहे. तर या अँगलच्या इक्वल कॉन्ग्रुएंट अँगल्स आपण इथे ड्रॉ केले आणि आपल्याला दोन्ही टँजंट्स मिळालेले आहेत. परफेक्ट. एकच मिनिट थांबा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. सर्कल विथ सेंटर पी. ड्रॉ अन आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. आता काय करणार? आर्क कशी ड्रॉ करणार? ड्रॉ टँजंट टू द सर्कल ॲट पॉइंट ए अँड बी. टँजंट पण आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचे ए आणि बी वर. सोप्पा एकदम. बघा, आर्क कन्स्ट्रक्ट करायची मी अगोदर काय करतो, एक सर्कल ड्रॉ करतो ज्याचं सेंटर काय असणार, पी असणार. चला एक सर्कल ड्रॉ करा. मी रफ फिगर घेऊ का एक? ओके, रफ फिगर घेतली. हा एक सर्कल आहे. ड्रॉ आर्क ए बी ऑफ 100 डिग्री मेजर. आता आर्क कशी ड्रॉ करणार बरं इथं? बघा, आपण सर्कल टॉपिक मध्ये कॉन्सेप्ट स्टडी केला होता की सेंट्रल अँगलचं मेजर म्हणजेच ते आर्कचं मेजर असतं. मग जर तुम्हाला आर्क 100 डिग्री मेजरची आर्क फाइंड आउट करता येत नसेल, ड्रॉ नसेल करता येत, तर आपण सेंट्रल अँगल तर करू शकतो ना 100 डिग्रीचा, एकदम आरामात करू शकतो. बघा कसं. मी काय करणार, हा सपोज आहे याचा सेंटर. सेंटरवरून काय केलं, एक अशी एक कसंही घ्या ना, सेंटरवरून कुठेही जॉईन करा, एक रेडियस ड्रॉ करा फक्त. ठीक आहे, सेंटरवरून फक्त एक रेडियस ड्रॉ करा जी की इथं जॉईन करणार आहे. आता काय करायचं, आता आपलं प्रोटेक्टरने कंपास, आपला कंपास, ठीक आहे, कंपास नाही सॉरी प्रोटेक्टर, तसा जो डी आहे आपला, डी असा डी, त्याचा सेंटर इथं ठेवा आणि 100 डिग्री मेजर करा ना. इकडून काउंट करा, 100 डिग्री मेजर करा, असं काहीतरी येईल. बरोबर आहे, असं काहीतरी येईल ना. तर हा झाला आपला 100 डिग्रीचा अँगल. हे तर करता येईल तुम्हाला. प्रोटेक्टरच्या हेल्पने तुम्ही 100 डिग्रीचा अँगल इथं सेंट्रल अँगल घेऊ शकता. आणि सेंट्रल अँगल जर 100चा असेल तर हे आर्कचं मेजर पण 100च असतं ना. सर्कल टॉपिकमध्ये स्टडी केलेलं आहे आपण. म्हणजे हा झाला आपला आर्क ए बी. आता तर सोपं झालं. मग हा ए बी जर असेल आणि त्यावर टँजंट ड्रॉ करायचे, तर हा तर प्रिव्हियस क्वेश्चन सारखाच झाला ना. मग यात वेगळं काय? आता तिथं पी क्यू पॉईंट होते, तर कॉर्डची लेंथ दिली होती आपल्याला, इथे फक्त आर्क दिलेला आहे. तिकडे कॉर्डची लेंथ दिली होती, इझिली घेऊ शकत होतो आपण. इथं आर्कची लेंथ थोडंसं अवघड होतं, पण आता समजलं आम्हाला की आर्कची लेंथ म्हणजे आर्कचं मेजर कसं घ्यायचं, सेंट्रल अँगलचं मेजर म्हणजे आर्कचं मेजर. आता या दोन पॉईंटवर आपण कसे करणार, याला जॉईन करून घ्या. पण इथं कुठं सांगितलंय का असं की सेंटरचा यूज नका करू? इकडं सांगितलं होतं वाटतं, विदाउट युझिंग सेंटर सांगितलं होतं. इथं आपण सेंटरचा यूज करून पण करू शकतो. बरं कसं बघा, यालाच मी काय करणार आता, याला असं एक्सटेंड करतो आणि याला पण एक्सटेंड करतो, म्हणजे खूप सोपं होईल. आता बघा, यांना जर मी एक्सटेंड केलं तर या पॉईंटमधून आणि या पॉईंटमधून पास होणारे टँजंट्स मला ड्रॉ करायचे. एकदम इझी आहे. कंपासचा मेटल एंड इथं ठेवा, दोन्ही साईडला डिस्टन्स घ्यायचे, हाफपेक्षा जास्त घ्या. इकडे एक आर्क, इकडे एक आर्क आणि असा पास होणारा टँजंट. ठीक आहे, सिमिलरली या दोन्ही साईडला डिस्टन्स घ्या, वर एक आर्क, खाली एक आर्क आणि असं झाला टँजंट. झाला ना. म्हणजे हे झालं युझिंग सेंटर, ते होतं विदाउट युझिंग सेंटर. तर अशा टाईपचं कन्स्ट्रक्शन आपल्याला इथं करायचंय. ते कन्स्ट्रक्शन झाल्यासारखंच आहे, तुम्ही करू शकता. आता फक्त ऍक्च्युअल मेजरमेंट करून आपल्याला इकडे घ्यायचंय. सर्कलची रेडियस तर आपल्याला काही दिलेलीच नाहीये, फक्त 100 जे आहे ना ते ऍक्च्युअल, तर मी तर ऍक्च्युअल करणारच नाही, तुम्हालाच करायचं आहे ऍक्च्युअल. ठीक आहे, तर हेच एक्झॅक्ट कन्स्ट्रक्शन आहे ना. हे बाकी तुम्हाला समजलं असेल तर हा क्वेश्चन जो आहे तुम्ही कन्स्ट्रक्शनमध्ये कंप्लीट करू शकता. आता मी वेगळं काय करणार, इकडे ऍक्च्युअल मेजर 100 तुम्ही करू शकणार नाही, ते तुम्हालाच करायचंय. इकडे पण मी सेमच कन्स्ट्रक्शन करणार आहे. मग ही रफ फिगर आहे, इकडे तुम्हाला ऍक्च्युअल फिगर कन्स्ट्रक्ट करायची आहे. ठीक आहे, इथं आपल्याला ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन
करायचे, ही असेल आपली रफ फिगर. ओके, हे समजलं सर्वांना की युजिंग सेंटर आणि विदाउट युजिंग सेंटर कसं करणार आहे आपण. ठीक आहे, चलो आता पुढचा क्वेश्चन बघा. एक शेवटचा टाईप राहिलेला आहे आता, ज्यामध्ये आपल्याला काय करायचंय की सर्कलच्या एक्सटर्नल पॉइंटमध्ये, एक्सटर्नली म्हणजे बाहेर एक पॉइंट दिला असेल आणि त्यावरून सर्कलला टँजंट ड्रॉ करायचे. तो कॉन्सेप्ट मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन करतो कसा, नेमकं का करतो आपण तसं, आणि त्यामध्ये मॅथमॅटिकल कोणता कॉन्सेप्ट यूज करतोय. बघा, एक सर्कल आहे आणि इथे एक तुम्हाला पॉइंट दिला, मी रफ फिगर पण ड्रॉ करतो मग सोबतच. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.1 केला सपोज. कंस्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स ऑफ 7.3. एक 7.3 वर एक पॉइंट इथं दिलेला आपल्याला, सपोज हा पॉइंट आहे, हा 7.3 वर दिलेला आहे आणि यावरून आपल्याला या सर्कलला टँजंट्स ड्रॉ करायचे. तर हे कसं करणार बघा, आपल्याला सेंटर पासून आहे ना हे डिस्टन्स दिलेलं बघा 7.3 सपोज, तर हे डिस्टन्स दिलं मला. ठीक आहे, या पॉइंटचं डिस्टन्स दिलेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते बघा, हे जे डिस्टन्स आहे ना आपल्याला जे दिलेले, त्याचं एक्झॅक्टली आपण काय करतो माहिती आहे का, एक परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करतो. का बरं परपेंडिक्युलर बायसेक्टर, कारण मला या सेगमेंटचा मिड पॉइंट फाइंड आउट करायचा, मिड पॉइंट. ठीक आहे, तर आपण कसं करणार, मोर दॅन हाफ डिस्टन्स वर एक आर्क, इकडे पण अशा आर्क्स, आणि मी सपोज याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट केला, हा परपेंडिक्युलर. मग नंतर काय करणार सर, परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करून काय मिळालं आपल्याला, ऍक्च्युली हा मध्ये येईल बरं, कारण बघा तुम्ही सर्कलचं रेडियस किती 4.1 आहे आणि हा पॉईंट 7.3 वर आहे. तर 7.3चा हाफ काय ना 3.6च्या समथिंग, 3.6, तर हा सर्कलचं रेडियसच 4.1 आहे, म्हणजे मध्ये येणार आहे. ठीक आहे, मी थोडंसं जसं येईल ना ॲक्च्युली आपलं त्या टाईपचं बनवण्याचा प्रयत्न करतो. आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर, हा पॉईंट सपोज इकडे, हा पॉईंट सपोज इथंच दिलेला आहे, म्हणजे या सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर जो घेतला ना मी असा आर्क ड्रॉ करून, तो असा इथून जाईल कुठून तरी. बरं, एक्झॅक्ट तुम्ही करून बघा असं येईल. मग सर हा सेंटर मिळून आपण काय केलं, हा सेंटर मिळून आपण खूप मोठं काम केलेलं आहे. काय केलं माहिती आहे का, आता एक नेक्स्ट सर्कल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे आणि त्या नेक्स्ट सर्कलचा हा असणार सेंटर. कोणता पॉईंट, हा असणार नेक्स्ट सर्कलचा सेंटर. हा सेंटर असेल आणि हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स रेडियस घ्या, कारण दोन्ही सेमच आहेत. तर असं मी रेडियस घेतो. ठीक आहे, असं मी रेडियस घेतला आणि आता असं मी एक सर्कल ड्रॉ करणार. ठीक आहे, बघा आता मी एक सर्कल ड्रॉ करतो आणि ते सर्कल जे आहे ना ते आपलं या पॉईंटमधून पास होणार आहे. एक मिनिट, ठीक आहे. सपोज आपला तो जो पॉईंट होता ना प्रिव्हियसवाला, ज्याचा हा मिड पॉईंट आला, तो हा आहे सपोज. ठीक आहे, हा पॉईंट, हा पॉईंट, हे दोन पॉईंट्स होते, म्हणजे हे 7.3 डिस्टन्स आहे, सेंटर पासून 7.3 डिस्टन्स आहे. त्याचा आपण हा परपेंडिक्युलर बायसेक्टर घेतला, त्यामधून आपल्याला हा मिड पॉईंट मिळाला, तोच आपल्या नवीन सर्कलचा सेंटर आहे. त्याला मी सेंटर अज्युम करून हे डिस्टन्स किंवा हे डिस्टन्स घेतला, एक सर्कल ड्रॉ केला. आता जिथं सर्कल, दोन्ही सर्कल इंटरसेक्ट होत आहेत तिथं जॉईन करा याला, म्हणजे हेच असतील आपले नवीन टँजंट्स. एकदम परफेक्ट. ठीक आहे, हे झाले आपले टँजंट्स एक्सटर्नल पॉईंट पासून. सर हे सर्व ठीक आहे, पण आम्हाला यामागचा कॉन्सेप्टच नाही समजलं की असंच का केलं तुम्ही, हे सर्कलच का कन्स्ट्रक्ट केला नवीन वाला. आता कॉन्सेप्ट आहे का याच्यामध्ये, कॉन्सेप्ट काय बघा, टँजंट नेहमी रेडियसला परपेंडिक्युलर असतो, हे तुम्हाला माहिती आहे ना. येस, आता बघा आणखी एक कॉन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला, की अँगल फॉर्म ऑन अ डायमीटर किंवा अँगल फॉर्म इन अ सेमी सर्कल हा 90 डिग्री असतो. हो सर, ते पण माहिती आहे मला. बघा मग आता हे जर माहीत असेल तर आता बघा, लक्ष द्या. मग आता मी काय करतोय, याला जॉईन करतो. ठीक आहे, आता फक्त सेकंड नवीन वाला सर्कल बघा, छोटावाला व्हाईट कलर वाला सर्कल बघा, त्यामध्ये मला सांगा तुम्ही, हा डायमीटर आहे, हा जो सेकंड वाला सर्कल आपण ड्रॉ केला त्यामध्ये हा डायमीटर आहे बरोबर. या डायमीटरवर बनलेलाच अँगल आहे ना हा. येस सर, मग हा किती असायला पाहिजे, 90 डिग्री बरोबर. हा अँगल किती असायला पाहिजे, 90 डिग्री. हे झालं, हे समजलं, हा 90 डिग्री. आता या ऍक्च्युअल पहिला वाला जो सर्कल होता ना त्यामध्ये या, आता या सर्कल साठी हा टँजंट आहे ना, याला मी नाव देऊ का काहीतरी, काहीच नाहीये. ठीक आहे, पी पॉइंट, इकडे घ्या क्यू, इकडे घ्या आर. ठीक आहे, तर बघा आता, आणि हे घ्या ओ. ओ क्यू ही तर रेडियस आहे यार या मोठ्या सर्कलची, पहिला वाला जो सर्कल त्याची रेडियस आहे ओ क्यू, आणि ही रेडियस या टँजंटला परपेंडिक्युलर आली. मग झालं ना, मग
रेडियस आणि टँजंट नेहमी परपेंडिक्युलर असतात, पण ते परपेंडिक्युलरचं रिलेशन आपल्याला सेकंड सर्कलमुळे मिळालेलं आहे. कसं? कारण सेकंड सर्कलच्या डायमीटरवर बनलेला हा अँगल आहे, तो त्यामुळे 90 डिग्री आलाय, आणि तो फर्स्ट सर्कलमध्ये टँजंट आणि रेडियस 90 डिग्री असतात, हे पण प्रूव्ह करून दाखवतोय. म्हणून आपण असं कन्स्ट्रक्शन करणार आहे. हे समजलं? क्लिअर आहे सर्वांना की असंच का करतो आपण? आता सेकंड सर्कलची गरज काय? सेकंड सर्कल तुम्ही बनवा किंवा नका बनवू, काही असं कंपल्सरी नाहीये. फक्त तुम्हाला काय करावं लागेल, आपल्याला काय पाहिजे, फक्त हे दोन सर्कल कुठे इंटरसेक्ट करतायत तो पॉईंट पाहिजे. तुम्ही सर्कल पूर्ण कन्स्ट्रक्ट नाही केलं तरी चालतं. इथं ठेवा, इथपर्यंत रेडियस घ्या, इथे एक आर्क आणि इथे एक आर्क घ्या. आपल्याला फक्त दोन पॉईंट्स दिसले पाहिजे, त्या दोन पॉईंटला आपल्याला जॉईन करून टँजंट ड्रॉ करायचे. ठीक आहे, पण कॉन्सेप्ट एक्सप्लेन करण्यासाठी मी सर्कल ड्रॉ केलाय सेकंड वाला. क्लिअर? चला आता क्वेश्चन वर या. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 4.1 सेंटीमीटर. चला 4.1 सेंटीमीटरचा एक सर्कल घेतला मी. हा सपोज 4.1 सेंटीमीटरचा सर्कल आहे. ओके, कन्स्ट्रक्ट टँजंट टू द सर्कल फ्रॉम अ पॉइंट ॲट अ डिस्टन्स ऑफ 7.3. आता बघा मी काय करतो, याचे रेडियस किती आहे? 4.1 आहे, आणि आपल्याला टोटल सेंटर पासून फ्रॉम द सेंटर दिले बरं, किती डिस्टन्सवर आपल्याला पॉईंट घ्यायचा? हा 7.3 डिस्टन्सवर घ्यायचा. सपोज मी काय केलं, हा 7.3 डिस्टन्सवरचा पॉईंट इथे घेतला. तुम्ही ते मेजर करून घेणार, त्यामुळे प्रॉब्लेम नाही, काही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, तर हा 7.3 डिस्टन्स इथे वाटलेस लिहितो मी की हे टोटल डिस्टन्स किती आहे? 7.3 आहे. एकदम परफेक्ट. ओके सर, हा ओ पॉइंट आहे आणि हा आपला पी पॉइंट आहे. राईट. सेकंड स्टेप काय असायला पाहिजे? हा जो ओपी आहे, ओपी याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर कन्स्ट्रक्ट करायचा आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर घ्यायचा आहे. ठीक आहे, आता तो परपेंडिक्युलर बायसेक्टर जो आहे ना, तो तुम्ही ऍक्च्युअल जेव्हा मेजरमेंट घेणार ना, तो मध्ये येणार आहे बघा तुम्ही वाटल्यास. कारण 7.3 डिस्टन्स आहे, त्याचा हाफ केलं तर 3.6च्या आसपास येतं, आणि या सर्कलचं रेडियसच 4.1 पर्यंत. 3.6 तर मध्येच येईल ना मग कुठतरी. ठीक आहे, तर मी काय करतो, ऍक्च्युअली याची प्रोसेस काय करण्याची, इथं ठेवा कंपास आपला, मोर दॅन हाफ डिस्टन्स घ्या, इकडे एक आर्क, इकडे एक आर्क, इकडून असं इंटरसेक्ट करेल, खाली पण अशा आर्क्स, आणि या दोघांना जॉईन करा. आता तुम्हाला एक परपेंडिक्युलर मिळणार आहे. ठीक आहे, याला मी असं सपोज जॉईन करतो, म्हणजे हा तुमचा असेल परपेंडिक्युलर. ठीक आहे, हा परपेंडिक्युलर बायसेक्टर सपोज या पॉईंटला मी थोडंसं शिफ्ट करून घेतो मग इकडं, कारण वाटत नाही तो परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा 7.3 आपला इथपर्यंतच आहे सपोज. ठीक आहे, हा पी पॉइंट आहे आणि हा 7.3 इथपर्यंत. ठीक आहे, आता वाटतोय हा परपेंडिक्युलर बायसेक्टर. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, तर यामधून काय मिळालं सर आपल्याला? यामधून आपल्याला मिळाला आपल्या नवीन सर्कलचा सेंटर. हा सेंटर आहे, नवीन सर्कलचा सेंटर कोणता आहे आपला? हा असेल. मग काय करणार आपण? मग आपण याला कंपासचा आपला जो मेटल एंड आहे तो इथं ठेवा, पेन्सिलवाला फ्री एंड इकडे ठेवा, इथपर्यंत डिस्टन्स घ्या किंवा इथपर्यंत, एकच आहे दोन्ही पण, कारण हा मिड पॉइंट आहे. तर असं घ्या, आणि आता तुम्ही सर्कल ड्रॉ करा किंवा नका करू, तुमच्यावर डिपेंड आहे. फक्त मला काय पाहिजे, हे डिस्टन्स ठेवून अशी एक आर्क पाहिजे, आणि इकडे पण अशी एक आर्क पाहिजे, जिथं आपल्या या सर्कलला इंटरसेक्ट करणारे आर्क्स आहेत, आणि त्यालाच फक्त आता काय करायचं, आपल्याला जॉईन करायचं इथं. एक मिनिट, यालाच फक्त मी काय करणार आता इथं या पी पॉइंट पासून जॉईन करणार, आणि हाच काय असणार मग आपला टँजंट असणार. ठीक आहे, हा असणार आपला मग टँजंट. ठीक आहे, तुमचा परफेक्ट येईल. हा माझा इथूनच मिळतोय. ठीक आहे, तर याला मी मग चेंज करतो आता. हा इथं मिळाला आणि हा इथं मिळाला आहे, बरोबर ना? तर हे झाले माझे दोन टँजंट्स इक्वल वाटत नाहीयेत. सपोज इथे मिळाला. ठीक आहे, तर हे माझे दोन्ही टँजंट झाले, आणि अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्शन करू शकतो. तुम्हाला जर सर्कल पूर्ण ड्रॉ करायचं असेल तर करू शकता, काही फरक पडत नाही. नाही केला तरी चालेल, केला तरी चालेल, तुमच्यावर डिपेंड करतं ते. ठीक आहे, आता तो सर्कल एक्झॅक्टली या दोन्ही पॉईंटमधून पास होणारा पाहिजे, आणि त्याचा सेंटर तुम्हाला माहिती आहे की हा सेंटर आहे, हा सेंटर आहे, इथपर्यंत यायला पाहिजे तो सर्कल, इथपर्यंत. ठीक आहे, याला थोडं कमी करू. ठीक आहे, यालाच ॲडजस्ट करतो. इथं आर्क आहे, इथं एक आर्क आहे, या दोन आर्क इंटरसेक्ट झाल्या, पण इकडे मॅच नाही होतंय. ठीक आहे, ते बघा हे दोन टँजंट झालेले आपले,
आणि हा जो लास्ट टाइप होता आपला हा पण कंप्लीट झालेला आहे. मी ज्या स्टेप्स सांगितले तुम्हाला त्या स्टेप्स व्यवस्थित तुम्ही युझिंग इन्स्ट्रुमेंट जर फॉलो केल्या तर तुम्हाला हे कन्स्ट्रक्शन करता येईल असं मला वाटतं. यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आणि इथं तुम्ही याला जॉईन करू शकता मग करायचं असलं तर. आणि हा अँगल दाखवू शकता 90 डिग्री, कारण हा डायमीटर आहे आणि डायमीटरवर फॉर्म झालेला अँगल जो असतो तो किती असतो 90 डिग्री असतो. आणि मोठ्या हा जो सर्कल आहे आपला ॲक्च्युअल सर्कल त्याची रेडियस आहे आणि रेडियस इज परपेंडिक्युलर टू टँजंट. इकडे पण जॉईन करू शकता आणि हा 90 डिग्री दाखवू शकता. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने हा कन्स्ट्रक्शनवाला जो टॉपिक आहे तो कंप्लीट झालेला आहे. सर्वच्या सर्व 5 पूर्ण जे टाइप्स आहेत ते पूर्ण 5च्या 5 टाइप्स आपण कंप्लीट केलेले आहेत. तुम्ही एकदा लेक्चर बघा, ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन करून बघा, तुमचा सर्वच्या सर्व कॉन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. तर आपण हा टॉपिक इथेच एंड करूया. चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट टॉपिकमध्ये.